नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्व उपस्थित शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालबालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वप्रथम त्रिरत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी निलिमा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिरत्नाचे अनुसरण करावे. धन्यवाद आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. आज आपण या मालिकेचे 64वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करीत आहे. आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहे आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. दयानंदजी मिसाळकर सरांचा परिचय. सर डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ पाली मधून एम ए नेट केलेले आहे. 8 वर्षापासून सर MA च्या विद्यार्थ्यांना जातक अट्टकथा उत्कृष्ट शैलीने शिकवित आहेत आणि सध्या ते धम्मपद अट्टकथा सुद्धा शिकवित आहेत. सक्क, नागा, यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केले आहेत. सरांनी त्यांचा MPhil चा प्रबंध 31 प्लॅनेट्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा सबमिट केलेला आहे. त्याचबरोबर धम्मपद, अट्टकथा व जातक या विषयामध्ये सरांना विशेष रस आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. असा सरांचा थोडक्यात परिचय आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी जातक अट्टकथा 64 ला सुरुवात करावी. धन्यवाद शोभा मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकाच्या टीमचे मी पुन्हा एक आभार मानतो की त्यांनी माझं लेक्चर ठेवण्यासाठी खूप म्हणजे मेहनत घेतलेली आहे. ती तुम्हाला दिसणारच आहे पुढे. आज जो विषय आहे आजचा उपसाळक जातक वंदना हा मृत्यूबद्दल आहे. आणि अट्टकथा एवढी छोटी आहे की एक 15 मिनिटात संपेल अशी आहे. आणि एखाद्याने जर ती अट्टकथा वाचली तर त्याला ती बिलकुल कळणार नाही किंवा त्याला विशेष जाणवणारच नाही की ही अट्टकथा असं काय आहे सांगण्यासारखं याच्यात की हे आजच्या लेक्चरसाठी घेतलेली आहे. तर त्याची गंभीरता समजण्यासाठी मी अनेक संदर्भ घेतलेले आहेत. ते आपण PPT मार्फत बघणारच आहे. तर इथे असं आहे की एक जो ब्राह्मण असतो, तपस्वी असतो तो, पण मिच्छा दिठ्ठीवाला असतो, सम्यक दिठ्ठीवाला नसतो तो. तर त्याला असं वाटतंय की मी मृत्यूनंतर मला अशा ठिकाणी पुरायला पाहिजे जिथे कोणालाही आतापर्यंत म्हणजे जाळलेलं नाही किंवा पुरलेलं नाही, असं त्याचं इच्छा असते त्याची. म्हणून तो आपल्या तरुण मुलाला घेऊन पहाडी इलाक्यात जातो आणि तिकडे खूप पहाडी शोधतो आणि 3 पहाडाच्या मधातली एक जागा तो निवडतो
आणि ती म्हणते ही व्हर्जिन प्लेस आहे, म्हणजे इथे कोणालाच आतापर्यंत जाळलेलं नाही, पुरलेलं नाही, तर इथे मला जाळ, असं मुलाला ते सांगतात. तो तपस्वी, तो ब्राह्मण तपस्वी. आणि नंतर ते पहाडीवरून खाली उतरतात. इकडे बुद्ध मेडिटेशन मध्ये या दोघांचा चित्ताचा अभ्यास करतात आणि त्यांना लक्षात येत आहे की हे लोक ज्ञानाच्या जाळ्यात येणार आहे, म्हणजे बुद्धाचा जो धम्म आहे तो त्यांना समजणार आहे आणि कोणतं तरी फळ त्यांना प्राप्त होणार आहे. तर आपल्याला माहित आहे की बुद्ध सकाळीच मेडिटेशन करून त्यांच्या ज्ञानाच्या स्पर्श, कोणाला स्पर्श होऊ शकतात, ते आपल्या ज्ञान जाळ्यातून बघतात आणि मग काय केलं तर तो ती व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होईल आणि त्याला धम्म समजेल आणि त्याला फळ प्राप्त होईल, याचा ते अभ्यास करतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप, मी असं बोललो की तू असा बोलेल, मग तू मी असं बोलेल, मग तू असा बोलेल, मग मी असं बोलल्यावर त्याला ते फळ प्राप्त होईल. असं बुद्धाचं गणित असतंय किंवा स्टेप्स असतात. अशा अनेक सुत्तामधून किंवा अट्टकथामधून आपण बघितलेलं आहे. तर इथे बुद्ध बघतात की हे पिता पुत्र जे आहेत हे धम्माच्या सानिध्यात येऊ शकतात, यांना स्वतःपत्ती फळ प्राप्त होऊ शकतं. म्हणून ते काय करतात, ते बुद्ध त्या पहाडीकडे जातात आणि ते जेव्हा उतरतात तेव्हा त्यांना विचारतात कुठे गेले होते, तर ते म्हणतात की असं असं माझ्या पित्यानं सांगितलंय, तर ती आम्ही जागा बघायला गेलो होतो. तर बुद्ध म्हणतात की मला दाखवा बरं ती जागा कुठे आहे. तर ते तिथे जातात आणि म्हणतात अरे इथे तर इतक्या लोकांनी आधीच म्हणजे मृत्यू पाहून इथे त्यांची चिता जळालेली आहे, तुम्ही कसं म्हणताय वर्जन आहे असे. आणि मग त्या जागेचा इतिहास ते थोडक्यात सांगतात आणि ती कथा नंतर मग त्याला अतीत कथा सांगतात. अतीत कथा आणि वर्तमान कथा या दोन्ही सारख्याच आहे आणि त्याचा एंड करताना, त्याचा शेवट करताना बुद्ध म्हणतात की इथे इतके हजार लोक ची चिता जळालेली आहे, त्यामुळे या जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे म्हणजे ती काय म्हणू आपण, ती काय म्हणजे स्वच्छ जागा आहे किंवा व्हर्जिन प्लेस आहे असं, अशी एकही जागा नाही जगात. त्या अर्थाने एक गाथा सांगितलेली आहे. आणि मग जर जगात अशी एकही जागा नाही जिथे म्हणजे मृत्यूच पावलेला नाही किंवा प्रेतच जाळलेलं नाही आहे, मग याच्यातून सुटका कशी करायची, तर तेच आहे की मृत्यूच्या फंदातून बाहेर यायचं, जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहातून बाहेर यायचं, हा भवसागर पार करायचा. आणि तो कसा पार करायचा, तर बुद्धानं जो मार्ग सांगितलेला अष्टांग मार्ग आहे ना, तोच मार्ग जो आहे तो निब्बाणाकडे घेऊन जाणार आहे आणि जन्म मृत्यूच्या पलीकडे नेणार आहे. म्हणजे तिथे तुमचं थांबतं प्रवास जन्म मृत्यूचा, निब्बाण प्राप्त झालं, अनंत प्राप्त झालं. तर एवढीशी कथा आहे, एकदम 15 मिनिटात संपेल अशी, पण आपण त्याचे संदर्भ घेऊन ती किती चांगल्या तऱ्हेनं समजू शकतो त्याचा प्रयत्न करू आपण. तर असा प्रयत्न पहिल्यांदाच करत आहे की कथा छोटी आणि त्याचे संदर्भ जास्त, बघू कसं किती यशस्वी होऊ शकतो. ही एक चिता दिसते तुम्हाला स्क्रीनवर, ही चिता जी दिसते आपल्याला, याच संदर्भ मी सगळ्यात शेवटी देणार आहे. आपण पहिले कथेकडे बोलू. उपसाळक नामानी सहसानी चतुर्दश अस्मी पदेसे दड्डानी नथी लोके अनामतं यम्मी संच सच्चंच धम्मोच अहिंसा संयमो दमो एतं अर्या सेवंती एतं लोके अनामतंती. तर या दोन गाथा आहे या कथामध्ये, त्याचा आपण नंतर अर्थ समजूनच घेणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ही कथा खूप सोपी आहे. फक्त जी पालीचे जे कोटेशन आहे किंवा जे पीपीटी मार्फत, स्लाइड मार्फत ती जेव्हा समजून घेतो तर आपल्याला खूप म्हणजे शब्दाची पण माहिती होते आणि त्याचा गोडवा, त्या कथेचा गोडवा आणि त्याची गंभीरता पण आपल्याला लक्षात येते. म्हणून आपण नेहमीच पाली कोटेशन द्वारेच आपण कोणतीही कथा समजून सांगायचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर उपसाळक नामानेती
आपण बघितलेलं आहे की कोणतीही हट्टकथा जेव्हा सुरू होते तर एक शब्द असतो जो आता इथे बोल्ड आहे ना, जाड अक्षरात लिहिलेला आहे, उपसाळक नामानीती इदं सत्था वेळुवने विहरंतो एकं उपसाळकं नाम सुसान सुद्धिकं ब्राह्मण आरंभ कथेसी. तर आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की या ज्या कथाची पार्श्वभूमी जी असते ती असते श्रावस्तीमध्ये. श्रावस्तीमध्ये बुद्धांचं जास्त राहणं झालेलं आहे, त्यामुळे काय की जास्तीत जास्त कथा तिथे सांगितल्या गेलेल्या आहे. पण मी सांगितलं की जेव्हा तुम्ही रिसर्च करता किंवा बुद्धांचा प्रवास बघता किंवा कोणतं सूत्र किंवा कोणती कथा कोणत्या ठिकाणी सांगितली याचा जो व्यक्ती अभ्यास करतो त्याच्यासाठी ही पहिली लाईन सुद्धा फार महत्वाची असते. आता इथे आपण बघतो की सत्ता वेळुवने विहार आहे ना, राजगीरला वेळुवन आपल्याला माहित आहे ना, बिंबिसार राजाने दान केलेला. तर ते तिथे विहार करत असताना एक उपसाळक नाम, त्याचं नाव काय आहे, उपसाळक नावाच्या व्यक्तीने तो जो की ब्राह्मण आहे, ब्राह्मण आरंभ कथेशी, तर उपसाळक नावाच्या ब्राह्मणाशी संबंधित ही कथा आहे. पण तो ब्राह्मणाचं वैशिष्ट्य त्याने सांगितलेलं आहे. काय आहे, सुसान शुद्धिक. सुसान म्हणजे स्मशान, ठीक आहे, आणि शुद्ध, मी जो शब्द बघत होतो ना, शुद्ध शब्द आहे, वर्जिन आपण जे म्हणतो असं, शुद्धिकम. तर सुसान शुद्धिकम असं ब्राह्मण आरंभ कथेसी, म्हणजे असं स्मशान पाहिजे होतं त्याला जे शुद्ध आहे, जे वर्जिन आहे, जिथे कोणालाही जाळलं किंवा गाडल्या गेलेलं नाही, असा त्याचे विचार असतात. तर ती मिच्छादिठ्ठी आहे त्याची, ते असो, पण तो त्या विचाराचा होता. तो किर अढ्ढो अहोसी महद्दनो. तर तो आहे ना खूप म्हणजे श्रीमंत असा तो ब्राह्मण होता. दिठ्ठी गती कत्ता पण धूर विहारे वसंत नामापी बुद्धानं संगहं नामन आकाशी. तर तो मिच्छादिठ्ठीवाला असल्यामुळे ना बुद्ध किंवा संघाचा तो नावच घेत नव्हता, म्हणजे त्यांना तो त्यांच्या प्रती तो श्रद्धावानही नव्हता किंवा त्यांचे उपदेश ऐकत नव्हता, एवढा तो मिच्छादिठ्ठीवाला होता. पुत्तोपनस्स पंडितो अहोसी ज्ञान संपन्न. मात्र त्याचा पुत्र जो होता ना तो काय होता, पंडित होता, हुशार होता, ठीक आहे, पित्यापेक्षा मुलगा हुशार होता. नेक्स्ट, सो महल्लक काले पुत्तंग आहा. तर तो ब्राह्मण जो आहे महल्लक काले म्हणजे जेव्हा वृद्ध झाला, वयस्कर झाला, तेव्हा त्याने पुत्तंग आह म्हणजे मुलाला सांगितलं की मा खो मग तात अय्यस वसलस झापित सुसाने झापेही. मा खो, मा म्हणजे ना, खो मग तात हे मुला, अय्यस वसलस झापित सुसाने झापेही. तर जिथे सामान्य लोकांना कि वसल म्हणतो ना किंवा क्षुद्र लोकांना जिथे जाळल्या जात आहे तिथे मला जाळायचं नाही आहे, तर मला कुठे जाळायचं आहे, एकस्मिन पण अनुच्छिष्ठ सुसानेव मग छापेयासी. मला अशा ठिकाणी अनुच्छिष्ठ म्हणजे ते स्वच्छ किंवा पवित्र किंवा वर्जिन जे आहे शुद्ध, त्या अर्थाने तो शब्द वापरला. सुसानेव म्हणजे स्मशानात, मग झापेयासी, मला अशा स्मशानात किंवा अशा ठिकाणी मला जाळ जिथे कधी कोणालाही जाळल्या गेलेलं नाहीये. आणि म्हणजे जी स्मशानभूमी जे असतात आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे की अनेक प्रकारचे स्मशान भूमी आपल्याला दिसतात. काही ठिकाणी जाळल्या जाते, काही ठिकाणी गाडल्या जाते, काही ठिकाणी नुसतं प्रेत फेकून दिल्या जातात, आहे की नाही. असं एखादी व्यक्ती मेले तर स्मशानात फेकल्या जात, ते त्याला आमक स्मशान म्हणतात. आणि तिथे मग कुत्रे किंवा जंगली प्राणी पशु पक्षी त्या प्रेताचे लचके तोडून आपला उदरनिर्वाह करतात. अशी पण प्रेताचं आपल्याला स्मशानाची माहिती दिसते. तर हा पण एक अभ्यासाचा विषय आहे, म्हणजे एखादा अभ्यास करू शकतो की कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे स्मशान होते किंवा कोणत्या लोकांना कोणत्या स्मशानात कोणत्या तऱ्हेनं गाडलं जायचं किंवा जाळलं जायचं, ते पण आपल्याला
अभ्यासाचा एक विषय होऊ शकतो, त्यावेळेसच्या आपल्याला परंपरा दिसू शकतात. आता जे आपण सध्या जे बघत आहे ही वर्तमान कथा आहे, ठीक आहे, वर्तमानकालीन घटना आहे, बुद्धकालीन घटना आहे. तो जो ब्राह्मण आहे तो मिच्छादिठ्ठीवाला असतो, तो म्हणतो की मला म्हणजे त्याला कमीपणा वाटतो, कारण श्रीमंत पण असतो आणि सामान्य लोकांच्या ठिकाणी मला नाही जायला पाहिजे असं त्याचा आग्रह असतो. म्हणून तो मुलाला सांगतो, तात अहं तुम्हाकं झापे तप युत्तकं ठानं न जानामि साधू वतं मग आदाय गंत्वा इमस्मिन ठाणे मग जपयासी तुम्हे व अचिखयाती. तर तो मुलगा म्हणतो की मला तर माहिती नाही असं कोणतं स्मशान आहे जे किंवा जी जागा आहे की जी शुद्ध आहे, जिथं कोणाला अजून जाळलं किंवा गाडलं गेलेलं नाही, असं त्याने विचारलं आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट ब्राह्मणो, तेव्हा तो म्हणाला की साधू ताता की आदाय म्हणजे की तंग आदाय, त्या मुलाला घेऊन नगरा निखमित्वा, नगराच्या बाहेर जाऊन गिज्ज कुट मथकं अभिरुहित्वा, लक्षात ठेवा कोणत्या पर्वतावर, गिज्जकूट मथकं, गिज्जकूट पर्वताच्या माथ्यावर जाऊन तिथे अभिरुहित्वा म्हणजे त्या माथ्यावर चढून तातं इदं अय्यस वसलस अजाती अजापित ठान एथमे जापयासी वत्वा पुत्तेन सद्दिंग पपता उतुरिंतु आरभी. तर त्याने मुलाला एक जागा दाखवली आणि गिज्जकूट पर्वताची जागा दाखवलेली आहे त्यांनी, आणि मुलाला सांगितलं की मला इथे तू जाळ. तर आता ते ठिकाण दाखवणार, ते पिता पुत्र खाली उतरत आहे, काय म्हणतात ते पपता ओतरिंतु पबता ओतरिंतु आरबी, पर्वतावरून खाली उतरत सुरुवात केली, आरबी म्हणजे सुरुवात केली. सत्था पनत्तं दिवसं पच्चूस काले, खूप सुंदर शब्द आहे. इकडे काय झालं की बुद्धाने पच्चूस काले म्हणजे सकाळीच, अर्ली मॉर्निंग, त्या दिवशी सकाळीच बोध नेय बंधवे आहे ना, बोधी नेत्राने किंवा बोधी ज्ञानाने ओलोकेंतो, अवलोकन करून बघून तेसं पिता पुतानं सोतापत्ती मद्दस उपनिश्चयं अदस. तर बुद्धाने मेडिटेट करून बघितलं आहे ना आपल्या बोधी चित्ताने की इथे हे पिता पुत्र जे आहे यांना सोतापत्ती फळाचा लाभ होऊ शकतो, ठीक आहे, किंवा त्यांची तशी फळं परिपक्व झालेली आहेत ज्याच्यामुळे त्यांना सोतापत्ती फळाचा लाभ होऊ शकतो. तस्मा मग्गं गहेत्वा, म्हणजे त्यावेळेस त्यांनी त्या मार्गात जाऊन म्हणजे त्या रस्त्याने जाऊन, कारण ते पहाडी उतरत होते ना, ते ठित लुद्धको विय, खूप सुंदर शब्द आहे ना. एक एक शब्द जेव्हा आपण पालीतून वाचतो ना तेव्हा त्याची गोडवा आणि स्टाईल लक्षात येते. आता मग्गं गहेत्वा, तस्मा मग्गं गहेत्वा म्हणजे बुद्धांनी बघितलं की हे सोतापत्ती फळाला प्राप्त होऊ शकतात, तेव्हा त्यांच्या मार्गाने जाऊन ठित लुद्धको विय पब्बत पादं गंत्वा तेसं पब्बत मथका उतरन अंतरान आगयमानो निषेधी ते उतरंता सत्थारंग अदसंसु. तर बुद्धाची जी स्टाईल आहे ना ती खूप म्हणजे कल्पक आणि खूप म्हणजे विचार करून केलेली असते. मी तुम्हाला फक्त त्याचं पाली भाषेचा गोडवा समजून सांगण्यासाठी थोडस समजून सांगतो. हे तस्मा मग्गं गहेत्वा म्हणजे त्या मार्गाला जाऊन, त्या मार्गाला लागून बुद्धाने ठित लुद्धको, ठित म्हणजे उभे राहून किंवा तिथे थांबून, लुद्धको म्हणजे शिकारी, विय म्हणजे सारखे, शिकारी कसा दबा धरून बसतो की नाही तसं बुद्ध त्या शिकाऱ्यासारखे पपत पादं गंत्वा त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन, कोणत्या पर्वताच्या, गिज्जकूट पर्वताच्या पायथ्याशी जाऊन तेसं पब्बत मत्तका उतरन अंतरान म्हणजे ते जे पितापुत्र जे आहे ते गिज्जकूट पर्वतावरून खाली उतरत असताना त्या मार्गावर आगयमानो निषेधी, ते ज्या रस्त्याने ते खाली उतरत होते
त्याच रस्त्याने बुद्ध एका ठिकाणी बसले. बुद्ध आहे, बोधिसत्व नाही, लक्षात ठेवा. ते उतरंता, ते उतरत असताना म्हणजे पिता पुत्र सत्तारंग अद्द संसू, म्हणजे त्यांनी शास्त्याला बघितलं, त्यांना शास्ता दिसले. म्हणजे बुद्ध उत्तम अशा ठिकाणी बसले की ते दिसतील म्हणून. ओके, किंवा त्यांना ते दिसतील म्हणून. सत्था पटी संतारण करंतो कहंगमी सत्थ ब्राह्मणा ती पूछी. तर बुद्धाने त्यांना विचारलं की हे ब्राह्मणा तू कुठे गेला होता? तर मानव तम अथंग आरोचेसी. मानव म्हणजे काय? त्यांचा मुलगा, ठीक आहे ना, जो थोडासा पंडित होता. तर त्यांना आपल्या म्हणजे त्यांनी बुद्धांना सर्व सांगितलं की आम्ही अशी जागा बघायला गेलो होतो, कारण यांना असं शुद्ध जागेवर जायचं आहे, जिथं वसल लोक असतात तिथे त्यांना जायचं नाही, म्हणून त्यांनी ती जागा दाखवली ना. आता आम्ही पर्वतावरून खाली उतरत आहे. तर सत्ता तेन ही तव तव पितरा अचिक्षित ठान गच्छामाती उभो पिता पुत्ते गहेत्वा पब्बत मथकं आरुय कतरंग ठानम ती पुच्छी. हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं म्हणजे छोटे छोटे संदर्भ किती महत्वाचे असतात बघा. बुद्ध पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे वेळूवनात राहत असताना, वेळूवन ते गिझरकोट किती अंतर आहे तुम्हाला माहिती आहे, बरेच लोक जाऊन आले असा. तर तिथे चालत गेले बुद्ध, तिथं पायथ्याशी थांबले, म्हणजे रस्त्यातच एका ठिकाणी थांबले पहाडीच्या जवळ. आणि ते पिता पुत्र उतरल्यावर त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठे गेले होते, कुठून येत आहात? तर त्या मुलाने सांगितल्यावर ते म्हणतात मला दाखवा बरं ते ठिकाण. हेही तव पितरा अचिकित ठाणं गच्छामाती, म्हणजे मला दाखवा बरं ते ठिकाण. असं उभो पिता पुत्ते म्हणजे दोन्ही पिता पुत्राला गहेत्वा घेऊन पब्बत मथंग आरुय, पर्वतावर गेले बुद्ध. म्हणजे नुसतं काही लोक म्हणजे जे आरोप करतात ना बुद्धावर की बुद्ध आम्हाला बसले, डोळे बंद केलेले नको, आम्हाला असे नको तसे नको, नुसतं म्हणजे तो पर्वत चढले, साधी गोष्ट नाहीये. म्हणजे वेळूवनवरून पर्वताच्या पायथ्याशी आले, तिथून त्या मुलांना पिता पुत्राला घेऊन तो गिझकूट पर्वत चढले. तुम्हाला माहित आहे आपण किती म्हणजे त्रासाचा असतो ते चढणं, आजही आपल्याला चढायला त्रास होतो तिथे. तर काय तो पब्बत मथकंग आरुय कतरंग ठाणं ती पुच्छी. तर त्या पर्वताच्या वर गेले ते गिझकूट पर्वताला आणि त्यांना विचारलं कोणती जागा आहे ती? तर मानव इमेसंग तीन पपतानंग अंतरंग आचिक्की म्हणते ती आहा. तर हे इथे ज्या 3 टेकड्या आहेत त्याच्या मधामध्ये ती जागा आहे असं त्यांनी सांगितलं. नेक्स्ट. तेव्हा शास्त्राने म्हटलं, बुद्धाने म्हटलं नखो मानव तव पिता इदानेव सुसान सुद्धिको. तेव्हा ते बुद्ध म्हणतात की हे मुला, हे मानव, तव पिता इदानेव सुसान सद्धिको पुब्बेपी सुसान सुद्धिको व नच एस इदानेव इमस्मे ठाणे न जापेयासी ती तव आचिकती पुब्बेपी इमसीव ठाणे अत्तो न जापित भावं आचिकिती वत्वा तेनं याचितो तिथं आहारी. तेव्हा बुद्धाने त्यांना सांगितलं की हे जे ठिकाण, हे जे म्हणतात की हे शुद्ध ठिकाण आहे, तर हे ठिकाण शुद्ध नाही आहे. इथे अनेक लोकांना जाळल्या गेलेलं आहे. आणि पूर्वी सुद्धा तुझे जे पिता आहे त्यांचा हाच आग्रह होता, म्हणजे पूर्वजन्मी सुद्धा त्यांचा हाच आग्रह होता की इथे जाळायला नको, मला शुद्ध ठिकाणी जाळायला पाहिजे, हा त्याचा आग्रह होता. आणि झापित भावंग आचिकित वत्वा असं म्हणून तेनं याचितो, म्हणजे त्यांनी त्या मुलाने विचारलं पूर्वजन्मी काय झालेलं आहे आम्हाला माहिती नाही, आम्हाला सांगा ना, म्हणून असा शब्द आलेला आहे. तेनं याचितो म्हणजे त्यांनी याचना केल्यावर बुद्धाने अतीतं आहारी, त्यांनी अतीत कथा सांगितली. तर थोडक्यात काय आहे ना, वर्तमान कथामध्ये तो जो ब्राह्मण आहे तो मेच्छादित्तीवाला आहे, त्याला अशा स्मशानात जाळून घ्यायचा आहे स्वतःला मृत्यूनंतर, जे वर्जिन आहे, जिथं इतर लोकांना जाळलेलं नाही कधीच. मग बुद्ध जे कथा सांगतात अतीत कथा, तर मी सुरुवातीला सांगितलं की वर्तमान कथा आणि अतीत कथा याच्यात काहीच भेद नाही आहे, त्यामुळे आपण हे फास्ट करू आपण, ठीक आहे. अतिते मस्मी एव राजगहे अयम एव उपसाळको ब्राह्मणो अयम एव सपुत्तो अहोसी.
तदा बोधिसत्तो मगधरठकाले ब्राह्मणकुले निबद्धित्वा परिपूर्ण सिप्पो इसी पब्बजं पब्बजित्वा अभियाच समापत्तियोच निबद्धेत्वा ध्यान किळंतो हिमवंत पदेसे चिरं वसिता लोन अंबिल सेवनाथाय गिज्जकुटे पन्नसालायं विहासी। तर बऱ्याच वेळा आपण असं बघतो की बोधिसत्व जे आहे हे तपस्वी असतात आणि ते नंतर हिमालयात जातात आणि खूप ध्यान वगैरे करतात आणि त्यांना जे काही प्राप्त करायचं असतं म्हणजे बोधिसत्वाचं सांगतो, ठीक आहे ना, म्हणजे ते बुद्ध झालेले नाहीये, पण बोधिसत्वाला जे ज्ञान आहे, जी पैया आहे, त्याची जी चरम ठिकाण आहे, जे स्थान आहे, त्याचा ते अभ्यास करत असतात आणि त्यांना जे जे काही करायचं असतं म्हणजे कुशलकर्म किंवा ध्यान ते सगळं ते करत असतात आणि ते फल प्राप्त करत असतात जे अत्युच्च फळ समजलं गेलेलं आहे त्या काळात। म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की बोधिसत्व मगध रठे ब्राह्मण कुले निबद्धेता, तो ब्राह्मण कुळात म्हणजे उत्पन्न झाला आणि परिपूर्ण सिप्पो, त्यांनी सगळं शिक्षण वगैरे घेतल्यावर सगळ्या कला शिकल्यानंतर पुढे इसी पब्बजं पब्बजित्वा, तर ते ऋषी झाले म्हणजे तपस्वी झाले, ठीक आहे। तर गृहत्याग करून त्यांनी प्रवजित झालेले आहेत, ते प्रवजित होऊन अभिज्ञाचं समापत्तीचं निबद्धेत्वा ध्यान किळंतो आणि नंतर त्यांनी जे काही प्राप्त करायचं होतं अभिज्ञा आणि समापत्ती त्याचं ज्ञान प्राप्त करून हिमवंत पदेसे चिरं वसिता, म्हणजे खूप चिरं म्हणजे खूप दीर्घ काळासाठी, वसित्वा म्हणजे राहून, कुठे हिमवंत प्रदेशे म्हणजे हिमालयाच्या प्रदेशात, हिमालय प्रदेशात ते अनेक काळ तिथे राहून लोन अंबिल सेवन अथाया। तर बऱ्याच वेळा हा शब्द आपल्याला येतो आणि तो पण अभ्यासाचा विषय आहे की हे लोक जेव्हा हिमालयात राहतात ना तपस्वी, तर त्यांना काही क्षार किंवा काही गोष्टीची कमतरता असते त्यांच्या शरीरासाठी जे तिथे मिळत नाहीये आणि ते आपल्या शरीराला कायला गरजेचे असतात। मग जेव्हा जेव्हा अशी काही गरज असली म्हणजे त्यांनी काय सांगितलं, लोण, आंबट, तुरट, खारट अशा काही गोष्टी ज्या आहेत ना ते सेवन अथाय म्हणजे ते खाण्यासाठी किंवा ते आपल्या शरीरासाठी मिळवण्यासाठी ते काय येतात, गिज्जकुटे पन्नसालायं विहारसी, तर ते हिमालयातून कुठं आले, गिज्जकुट पर्वतात आले आणि तिथे काही दिवस पण ते राहतात आणि ते पूर्ण त्यांचं जे क्षार वगैरे जे काही पाहिजे असते त्यांना ते सगळं मिळाल्यावर पुन्हा ते हिमालयात जात असतात। हे संदर्भ बऱ्याच वेळा येतात जे हेल्थशी निगडीत आपले उपासक उपासिका असतील किंवा आहार तज्ञ असतील त्यांनी याच्यावर थोडासा अभ्यास करून रिसर्च पेपर ते सबमिट करू शकतात। असो, तदासो ब्राह्मणो इमिनाव नियामेन पुत्तं वक्त्वा पुत्तेन तुमे एवं मे तथा रूपं ठानं अचिकताति युक्ते इदम् एव ठानन्ति अचिकित्वा पुत्तेन सत्यं उत्तरन्तो बोधिसत्वं दिस्वा तस्य संतिकं उपसंकमे। आता सेम झालेलं आहे। एक जो ब्राह्मण होता त्याने त्याच्या मुलाला सांगितलं की मला अशा ठिकाणी जा जिथे कोणाला जाळलं नाही आणि ते गिज्जकूट पर्वतावरून उतरत असताना त्यावेळेस बोधिसत्वं दिसवा, त्यांना बोधिसत्व दिसले, तसं संतिकं उपसंकमे, आणि त्यांच्या जवळ जाऊन ते त्यांच्या जवळ गेले। नेक्स्ट, बोधिसत्व इमिनाव नियामेन पूजित्वा, आणि म्हणजे बुद्धाने जसं त्या ब्राह्मण पिता पुत्राला विचारलं तसंच बोधिसत्वाने त्या ब्राह्मणाला विचारलं। मानवस्य वचनं श्रुत्वा, त्या मुलाचं वचन ऐकून, एही तव पितरा, तेव्हा म्हटलं हे तुझ्या पित्याने अचिकित ठानस उच्छिष्ट भावं वा अनुच्छिष्ट भावं वा जानी सामाती, तर त्याने उच्छिष्ट म्हणजे उष्ट म्हणतो की नाही आपण, आणि आपण जे शुद्ध म्हणत आहे, वर्जिन म्हणत आहे ना, ती जागा जी आहे त्याला अनुच्छिष्ट भाव असं सांगितलं गेलेलं आहे, ठीक आहे। आणि उच्छिष्ट म्हणजे उष्ट, म्हणजे जिथं अनेक लोकांना गाडलं जाळलं गेलेलं आहे, तर हा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे। वा जाने सामाती तेही सद्दी पपत मथकं आरुय इदं तिन्न पपतानं अंतरं अनुच्छिष्ठानं ती मानवेन बुद्धे। मानव
इमस्म्येव ठाणे जापित कानं पमानं नत्थी तवेव पिता इमस्वेव राजगहे ब्राह्मण कुल एव निब्बतित्वा उपसाळक एव नाम हुत्वा इमस्मि एवं पपतरे चुदस्स जाती सहसानी झापितो. दिस इज इम्पॉर्टंट. शेवटची लाईन. तर म्हणजे बोधिसत्वाला जेव्हा त्यांनी सांगितलं की हे ठिकाण आहे, हे अनुचित ठिकाण आहे, इथे माझ्या पित्याने सांगितलं की मला इथे जावं, तेव्हा ते बोधिसत्व सांगतात त्याला की इथे किती लोकांना जाळलेलं आहे याचं प्रमाणच नाही. प्रमाण नथी तवेव पिता, तुझा पिताच इमस्मी एवं या ठिकाणी राजगहे ब्राह्मण कुल एव निबंधित्वा, ब्राह्मण कुळात राजगृहामध्ये ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊन उपसाळक एव नाम होत्वा, त्याचं नाव काय होतं? उपसाळक नाव होतं, जे आता आहे म्हणजे वर्तमान कथेत आहे ते अतीत कथेत तेच नाव होतं. आणि राजगृहातच तो जन्म झाला होता त्याचा ब्राह्मण कुळात. नाम होत्वा इमस्मी एव, याच पब्बत अंतरे, याच पर्वताच्या अंतरात जिथे याने ती जागा दाखवलेली आहे तिथे चू दस्स, चू म्हणजे 4, दस्स म्हणजे 10, म्हणजे 14 जाती म्हणजे जन्म, सहस्रानी म्हणजे 1000, 14,000 वेळेस तुझ्या पित्याने ब्राह्मण कुळात राजगृहामध्ये जन्म घेऊन याच ठिकाणी 14,000 वेळेस जाळलेला आहे, नुसतं उपसाळक या नावाने. तर हे असं वाक्य वाचलं तर तुम्हाला काय कळणार? तुम्हाला म्हणजे तुमच्याबद्दल नाही बोलत, कारण तुम्ही आहात धम्मात आहात आणि अनेक वर्षापासून हे ऐकत आहात. नवीन लोक जर एखाद्याने एखादी कथा वाचली, काय कथा आहे, पित्याने आपल्याला सांगितलं की इथे जाळा, आम्हाला अशा ठिकाणी जाळा, मग बुद्धानं सांगितलं की नाही नाही इथे काही जाऊ नये, पूर्वी सुद्धा असं असं झालेलं आहे. तर एखाद्याला त्या कथेचं आकलन होणार नाही आणि ती कथा परिणामकारक वाटणार नाही. पथवी अझापित ठान वा असुसान ठान वा सीसान अनिविशेषित ठान वा लद्धुम न सक्काती पुब्बे निवास ज्ञानेन परिच्छिदित्वा इमन गाथा, ते दोन गाथा म्हटल्या. तर काय म्हणतात की पथवी यही है ना, या पृथ्वीवर अझापित ठाण, अझापित ठायन, अझापित ठाण, झापित म्हणजे जाळणे, ठाण म्हणजे ठिकाण, जाळण्याचं ठिकाण, किंवा असुसान ठाण, सुसान स्मशान सांगितलं, ठाण म्हणजे ठिकाण सांगितलं, म्हणजे जाळण्याचे ठिकाण किंवा स्मशानाची जागा. आलेला शब्द म्हणजे अशी एकही जागा नाहीये जिथं म्हणजे जाळल्या गेलेलं नाहीये किंवा स्मशान नाहीये. वा सीसान अनिवेशित ठाणं वा लद्धुम न सक्काती. तर त्यांनी काय सांगितलं, या पृथ्वीवर अशी एकही जागा नाहीये जिथे म्हणजे जिथे म्हणजे स्मशानभूमी नव्हती. या पृथ्वीवर अशी एकही जागा नाही जिथे स्मशानभूमी नव्हती, जिथं गाडल्या गेलं नाही किंवा जाळल्या गेलं नाही. फार महत्वाचं आहे ते. आपण जिथे राहतो तिथे पण अनेक लोकांना जाळलं असेल, गाडलं असेल. ठीक आहे, ते कसं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर उपसाळक नामानी सहसाने चतुर्दश अस्मि पदेसे दड्डानी नथी लोके अनामतं. तर त्यांनी सांगितलं की इथेच तुला हे उपसाळक नावाच्या 14,000 ब्राह्मणाला, म्हणजे याच ब्राह्मणाला 14,000 वेळेस याच ठिकाणी जाळलेलं आहे. आणि अशी एकही जागा नाहीये जिथे म्हणजे अनामत, जिथे म्हणजे कोणी मृत्यू पावला नाही किंवा जिथे ते ठिकाण असं शुद्ध आहे. यमी सच्चंच धम्मोच अहिंसा संयमो धम्मो एतं आर्या सेवंती एतं लोके अनामतंती. तर त्यांना म्हणजे काय सांगायचं आहे की जे लोक, जे आर्य लोक, जे म्हणजे धम्माच्या मार्गावर असणारे लोक, सम्मा दिठ्ठीवाले लोक जे आहेत, ते सच्चंच धम्मोच्या, जे धम्माचा त्यांना म्हणजे धम्मात आहे ते
सत्याचं त्याला जाणीव झालेली आहे. अहिंसा संयम दमो, आणि ते अहिंसाचं ते दमन करतात किंवा त्यांचं चित्त ते कंट्रोलमध्ये ठेवतात. त्या अर्थाने एतंग अर्या सेवंती आहे ना, म्हणजे सच्च, धम्म, अहिंसा, संयम या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, याला ते स्वीकारतात किंवा त्यानुसार राहतात. असे अर्या सेवंती म्हणजे असे लोक जे सेवन करतात. एतंग लोके अनामतंती, तेच लोकांजवळ खरी दौलत आहे किंवा खरी संपत्ती आहे. त्या अर्थानं या दोन्ही गाथा सांगितलेल्या आहे. आता बघा किती वेळ झाला आपल्याला. तर म्हणजे एक साधारण 30 ते 35 मिनिटात ही कथा संपलेली आहे. आणि एकंदर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की बुद्ध सांगतात की अशी एकही जागा नाही पृथ्वीवर की जिथे कोणाला जाळलं गेलं नाही किंवा जे स्मशानभूमी म्हणून ज्याचा वापर झालेला नाही पृथ्वीवर या जगात, अशी एकही जागा नाही. एवं बोधिसत्व पिता पुत्तानं धम्मं देशेत्वा, तेव्हा बुद्धाने म्हणजे बोधिसत्वाची कथा सांगून त्यांना सांगितलं धम्म देशेत्वा, धम्माचं ज्ञान देऊन, चत्तारो 4 ब्रह्मविहारा भावेत्वा ब्रह्मलोक परायणो अहोसी. एवं बोधिसत्व, ठीक आहे ना. त्या पिता पुत्राला त्यांनी सांगितलं की 14,000 वेळा 6 ब्राह्मण इथे जाळला गेलेला आहे, असा उपदेश देऊ. बोधिसत्वाने काय केलं, चत्तारो ब्रह्मविहारे भावेत्वा, 4 ब्रह्मविहाराची भावना करून ब्रह्मलोक परायणे अहोसी, म्हणजे मृत्यूनंतर बोधिसत्व कुठे गेले, ब्रह्मलोकात गेले. आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे की बोधिसत्व जे आहे त्यांना बोधी प्राप्ती झालेली नाही आहे, म्हणजे सम्यक संबुद्ध झालेलं नाही आहे. निब्बाणाचं ज्ञान त्यांच्याजवळ आलेलं नाही. त्यांच्याजवळ कोणतं ज्ञान होतं त्यावेळेस, सगळ्यात अत्युच्च जे होतं ते होतं ब्रह्मलोक. आणि ते ब्रह्मलोक मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. ब्रह्मलोक कसा मिळवायचा, तर ते 4 ब्रह्मविहार जे आहेत त्याची भावना करायची आणि तो मिळायचा. याच्या आधी अनेक कथा आपल्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यांनी ऐकले असतील त्यांना ते सगळे ब्रह्मविहार वगैरे काय आहे ते कळेल. आणि महत्वाचा संदर्भ हाच आहे की ब्रह्मविहार केला की ब्रह्मलोकात जातं, आणि तो अत्युच्च वर्ग जो अत्युच्च लोक म्हटला जायचा. म्हणून बोधिसत्व ज्या वेळेस त्यांना ब्रह्माचं ज्ञान झालं होतं त्यावेळेस त्यांनी ते ब्रह्मलोक मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांना ते ज्ञान नव्हतं ब्रह्मलोकाचं. तेव्हा देवलोक म्हणजे तावतीस लोक किंवा स्वर्ग लोकात, कधी कधी असं पण आलेलं आहे की जे स्वर्गात गेले किंवा देवलोकात गेले. तर असे अनेक देवलोक जे आहेत तिथे ते गेलेले आहेत बोधिसत्व, कारण त्यांना त्याचं ज्ञान नव्हतं निब्बाणाचं. आणि आता बुद्ध जे आहे त्यांना बोधी प्राप्ती झाली, सम्यक संबुद्ध झाले, निब्बाण प्राप्त झालं, अनंत पद प्राप्त झालं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ते बाहेर आले. त्यामुळे ते कोणत्याही लोकात गेले नाही, ते त्यांचं तिथे संपलं. त्यांचा प्रवास जन्म मृत्यूचा भवसागराचा प्रवास संपला. ठीक आहे. तर हा एक फरक असतो आदित कथेमध्ये आणि याच्या. तर सत्ता इमं धम्मदेशनं आहारित्वा, तेव्हा शास्त्राने ही धम्मदेशना देऊन सच्चानी प्रकाशित्वा, म्हणजे सत्य प्रकाशित करून जातकं समुधानेसी, जातकाचं समाधान केलं. आणि त्यामुळे काय झालं, सच्च परियोसाने, सत्य प्रकाशित केल्यामुळे उभो पिता पुत्ता, दोन्ही पिता पुत्र सोतापत्ती फले पतिष्ठन्सु, ते दोन्ही पिता पुत्रांना सोतापत्ती फलाचा लाभ झाला. तर आपण बघितलं ना, बोधिसत्वाने मेडिटेट करून, बुद्धाने मेडिटेट करून बघितलं की यांना काय सांगितलं, म्हणजे यांना सोतापत्ती फलाचा लाभ होईल. मग त्यांनी तीच कथा जी आहे त्यांच्या आयुष्यातली, बोधिसत्व कधीतरी या लोकांना भेटले होते, ती कथा त्यांनी रिमाइंड करून दिली. त्यामुळे त्यांना सोतापत्ती फलाचा लाभ झाला. तदा पिता पुत्ता व इतरही पिता पुत्ता अहिंसू, तर त्यावेळेस जे पिता पुत्र होते ज्यांना बोधिसत्वाने उपदेश केला तेच पिता पुत्र आज सुद्धा आहे, आजचे पिता पुत्र आहे. तापसपण
अहम एव अहोसीती. आणि तापस जो होता म्हणजे बोधिसत्व नाही का, तो त्यांना सांगतो तो मीच होतो. म्हणजे बुद्ध या लोकांना बोधिसत्व असताना सुद्धा भेटलेले आहे आणि त्यांना उपदेश केलेला आहे. पण त्यावेळेस निब्बाणाचं ज्ञान नसल्यामुळे त्यांचे फळ यावेळेस परिपक्व झाले, कारण आता बुद्धाचा उत्पत्ती झालेली आहे आणि ते लोकही मनुष्य लोकात आलेले आहे. भले मिच्छावृत्ती घेऊन आहे, पण बुद्धांच्या सानिध्यात आल्याबरोबर अतीत कथा सांगितल्याबरोबर त्यांना स्वतःपत्ती फलाचा लाभ झालेला आहे. तर अशी ही कथा आहे. आता ही जन्म मृत्यूचं जे फेऱ्या आहेत, ठीक आहे, हा खूप मोठा विषय आहे. आपलं डेथवर याच्या आधी लेक्चर पण झालेलं आहे, 31 प्लेन्सवर पण लेक्चर झालेलं आहे. वैशाली मॅडमने अभिधम्मावर पण लेक्चर केलेले आहे आणि आपल्या इतर अनेक वक्त्यांनी जन्म मृत्यूच्या संदर्भात अनेक कथा गाथा ज्या संदर्भ आला त्यावेळेस त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आज आपण पुन्हा रिव्हिजन करणार आहे मृत्यू संदर्भात, भवसागरा संदर्भात, माराच्या पाशातून बाहेर निघण्याच्या संदर्भात आपण आज काही संदर्भ बघणार आहोत. आणि हाच आपण एक वेगळा प्रयोग म्हणा किंवा वेगळे संदर्भ घेऊन थोडसा याच विषयाला धरून, कोणत्या विषयाला धरून की बोधिसत्वानी किंवा बुद्धांनी जे सांगितलं होतं की इथे 14,000 वेळा तुझा जन्म झालेला आहे आणि जगात असं एकही ठिकाण नाही आहे जे म्हणजे स्मशान राहिलेलं नाही आहे. तर बुद्धाने एवढंच सांगितलेलं नाही आहे, अनेक कथामधून, अनेक सुत्तामधून, अनेक गाथामधून बुद्धाने जन्म मृत्यू क्षणभंगुरता याच्याबद्दल सांगितलेलं आहे. धम्मपद अट्टकथामध्ये तर बऱ्याच वेळा आपण त्याची चर्चा झालेली आहे. जातकामध्ये तर पहिला जन्म नंतरचा जन्म हे आपण प्रत्येक जातक कथामध्येच बघत आलेलं आहे. तर जन्म मृत्यूचा हा जो फेरा आहे हा समजण्यासाठी, अधिक चांगल्या तऱ्हेनं समजण्यासाठी आपण काही संदर्भ बघतो. संयुक्त निकायमध्ये ना व्हॉल्यूम 2 मध्ये भाग 2 मध्ये अनमत्तग संयुक्त असं एक चॅप्टर आहे आणि त्यात आहे ना खूप संदर्भ दिलेले आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात 300 मत्त सुत्त पण आहे, ते पण आपण बघणार आहे. आणि उपरी पेतवत्थू आहे, जे पेतवत्थू जे पुस्तक आहे ना, विमानवत्थू आणि पेतवत्थू, त्यातले आपण इथे संदर्भासाठी उपरी पेतवत्थू घेणार आहोत, जी या कथेशी खूप निगडीत आहे, ते तुम्हाला कळेलच. तर आपण थोडासा फेरफटका मारू. बुद्धाने जे अनेक सुत्त सांगितलेले आहे अनेक म्हणजे जन्ममृत्यूच्या संदर्भात, की तुम्ही एकदाच मेलेले नाही, लाखो वेळेस करोड वेळेस मेलेले आहात. आणि त्या संदर्भात अनेक उपमा देऊन बुद्धानं सांगितलेलं आहे. तर पहिलं जे आहे ते आहे अश्रू सुत्तम. ठीक आहे, अश्रू म्हणजे अश्रू आहे ना, अश्रूच्या संदर्भात बुद्धाने खूप सुंदर उपमा देऊन सांगितलेलं आहे. आणि याच प्रवाहात इतर सुत्त सुद्धा आहेत. ते एकदा पहिलं सुत्त कळलं की तुम्हाला इतर सुत्त सहज कळतील. तर ते सुत्त मोठं आहे, त्यातला फक्त मी एक छोटासा भाग घेतलेला आहे. एतदेव भिक्खवे बहुतरं यं वो इमिना दिघेन अधुना संधावातं संसरतं अमनाप संपयोगा मनाप विपयोगा कदंतानं रोदंतानं अश्रु पसन्न पगरितं. अश्रू म्हणजे अश्रू, पसन्न पगरितं म्हणजे घळघळ अश्रू डोळ्यातून वाहलेले आहेत. कशामुळे? रोदंतानं रडण्यामुळे, कदंतानं आक्रोश आहे ना, ओरडून रडून म्हणतो की नाही आपण, त्या अर्थानं कदंतानं रोदंतानं अश्रू पसन्न पगरितं. तुमचे अश्रू खूप खूप जोराने ओरडून रडून तुमचे एवढे अश्रू आलेले आहेत. कशामुळे आलेले आहेत? मनाप विपयोगा. याच्या आधी आपण दुःखाची व्याख्या केलेली आहे ना, ठीक आहे. दुःखाची व्याख्या जी बुद्धाने केलेली आहे, पिये ही विपयोगो अपिये ही संपयोगो, है ना. पिये ही विपयोगो, विप म्हणजे दूर जाणे,
प्रिय व्यक्तीचं दूर जाण्यामुळे दुःख निर्माण होत आहे. तसंच अप्रिय ही संपयोग म्हणजे अप्रिय व्यक्तीचा सहवास त्याच्यामुळे सुद्धा दुःख उत्पन्न होत आहे. आणि प्रिय व्यक्तीचं दूर जाणं म्हणजे बिछडणं म्हणू आपण, त्याने निघून जाणं किंवा मृत्यू पावणं. कोणत्याही कारणाने प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर गेली तर आपल्याला दुःख निर्माण होत आहे. पण नकोशी वाटलेली व्यक्ती जवळ असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा दुःख निर्माण होत आहे. किती सोप्या शब्दात बुद्धाने दुःखाची व्याख्या केलेली आहे. तुम्ही जर हे दोनच शब्द जर लक्षात ठेवले तर तुम्हाला रोजच्या जीवनात असे अनेक अनुभव येतील. अशा अनेक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात, फेस टू फेस येतात, किंवा कुटुंबातले असतील, बाहेर असतील, ऑफिसले असतील, समाजातले असतील, संस्थेतले असतील. ती व्यक्ती समोर आले की तुम्हाला म्हणजे तुमच्या कपाळाची शीर ताणल्या जाते, कपाळावर आठ्या येतात, नकोसं वाटतंय, तुम्ही दुसरीकडे तोंड करता, त्याचं तोंडच बघणं नको असं आपल्याला वाटतंय. कारण तो अप्रियही आहे, अप्रिय आहे आणि तो तुम्हाला दूरच पाहिजे, त्याचा सहवास नाही पाहिजे. आणि हे आपण क्षणाक्षणाला आपण अनुभवत असतो. आणि म्हणून बुद्धानं सांगितलेलं आहे की या संसारात राहत असताना, या कामभोगात राहत असताना दीर्घकाळ आपण अमनाप संपयोगा मनाप विपयोगा, म्हणजे प्रिय व्यक्तीचा दूर होणं आणि अप्रिय व्यक्तीचा सहवासामुळं आपण जोरजोराने ओरडून आपले डोळ्यातून एवढे अश्रू घळघळलेले आहेत, पडलेले आहेत. ते किती असतील म्हणजे एक व्यक्ती आहे, एक ए नावाचा व्यक्ती आहे, जर तो इतके जन्म झालेले त्याचे आणि त्याचे सगळे जर अश्रू मोजले, डोळ्यातून पडणारे फक्त अश्रू जर त्याचे मोजले आतापर्यंतच्या जन्माचे, तर त्याचा साठा एवढा असेल केवढा, न एव चतुसु महासमेतुसु उदकं. ठीक आहे, म्हणजे 4 समुद्राचं, 4 महासमुद्राचं पाणी जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचे अश्रू पागळलेले आहेत, अश्रू निघालेले तुमच्या डोळ्यातून. लक्षात ठेवा दुःख किती आहे. बुद्धाने किती चांगली उपमा दिलेली आहे. आणि म्हणजे बुद्धाने जे 3 लक्षणं सांगितलेलं आहे, दुःख, अनिच्छ, अनत्त जे आहे, त्यातलं दुःखाबद्दल किती सुंदर उपमा दिलेली आहे बुद्धाने. एक तर व्याख्या दिलेली आहे दुःखाची, आणि त्या दुःखामुळे तुम्हाला किती अश्रू तुमचे गेले, तर 4 समुद्राचं पाणी कमी पडेल एवढे तुमच्या डोळ्यातून अनेक जन्मापासूनचे अश्रू आलेले आहेत असं बुद्ध सांगतात. भिक्कवे कशामुळे, मातु मरणं पंच अनुभूतं तेसं वा मातु मरणं पंचुन भूतानं अमना संपयोगा मनाप विपयोगा कदंतानं रोदंतानं असुपसनं प्रकरितं न त एव चतुसु महासमेतुसु उदकं. म्हणजे मातेचं मरण झालं समजा, तुमच्या प्रिय व्यक्तीचं म्हणजे आईचं मृत्यू झाला, तुमच्या डोळ्यातून अश्रू निघाले समजा, तुम्ही रडले तर किती रडणार, 1 लिटर रडणार, 2 लिटर पाणी जमा होणार. पण जर तुम्ही याच्या आधी अनेक जन्मात कितीदा रडलेले आहे, तर असं पाणी मोजता मोजता, ते थेंब थेंब मोजता मोजता 4 समुद्राच्या पाण्यापेक्षा जास्त तुमच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहे. एवढं दुःख तुम्ही जन्मजन्मी भोगत आहात. खूप महत्वाचं आहे, खूप सिरियस आहे. बुद्ध किती अनुभूती देतात आपल्याला, आणि ते जर तुम्ही गंभीरतेनं घेतलं ना तर तुम्हाला धम्म समजायला आणि लेट गो करायला मदत होईल. लक्षात ठेवा. म्हणून हे सूत्र आपण आधाराला घेतलंय, संदर्भाला घेतलंय. एक सूत्र नाहीये, याच्या पुढचं सूत्र बघू आपण, फक्त हे सविस्तर सांगितलेलं आहे. इथं मातु मरण सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची मातेचा मृत्यू झाल्यानंतर जे तुम्ही रडलेले आहात त्याच्यापेक्षा जास्त अश्रू हे इतके जमा झालेले आहेत, ते 4 समुद्राचं पाणी कमी असेल एवढे तुमचे अश्रू गळलेले. कशामुळे, मातेच्या मृत्यूच्या दुःखामुळे. पण एवढंच नाहीये तर पितू, मग आता हे मी शॉर्ट मध्येच केलेलं आहे. दिग्गरतं वो भिक्कवे पितू मरणं पंचन भूतं पे आलं आहे. म्हणजे पहिल्यासारखं की तुमचे पिता मृत्युमुखी पडल्यामुळे तुम्ही एवढे रडलेले आहात, एवढे रडलेले आहात, एवढे अश्रू पांघळलेले आहेत. 4 समुद्राचं
पाणी कमी पडेल. त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या डोळ्यातून अश्रू आलेलं. कशामुळे? पित्याच्या मृत्यूमुळे. म्हणजे मात्याचे वेगळे आहे, पित्याचे वेगळे, मग भातू मरण आहे ना, म्हणजे भावाचं, भगिनी मरण, आपली बहीण असेल, भाऊ असेल, त्यांच्या मृत्यूमुळं तुम्ही जेवढे रडलेले आहात त्याच्यापेक्षा 4 समुद्राचं पाणी जास्त आहे. एवढंच नाही तर पुत्र मरण, पुत्र, धीतू मरण, मुलगी, ज्ञाती व्यसन, आपल्या जवळचे क्लोज रिलेटिव्ह जे आहेत त्याच्यामुळे, भोग व्यसन, भोगामुळे आहे ना, ते न मिळाल्यामुळे हे होत आहे. दिग्गरतंग व भिक्कवे, रोग व्यसन, पंचन भूतांग. आणि नुसतं भोगामुळे नाही तर रोगामुळे सुद्धा तुमच्या डोळ्यात एवढे अश्रू आलेले आहेत की 4 समुद्राचं पाणी. म्हणजे 4 समुद्र असे मोजले तर म्हणजे मातू मरण, पितू मरण, भातू मरण, म्हणजे असे 4 किती समुद्र तयार होतील बघा. तर इतकं सुंदर बुद्धाने हे सांगितलेलं आहे. आणि कशामुळे? तर अमनाप संपयोगा, मनाप विपयोगा, असं कदंतानंग रोदंतानंग असं त्यांनी सांगितलं. म्हणून बुद्ध म्हणतात भिक्कवे अलम एव सप्पा संखारेसु निपिदिंतु. हे जे संखार आहे ना, हे संखार होऊ देऊ नका, यात अडकू नका, याच्या गाठी बांधू नका, है ना, क्रोधाच्या, दोषाच्या किंवा जे तृष्णेच्या गाठी बांधू नका, मनात असं बांधून नका ठेवू ते. कारण अलंग विरत जिंतू आता खूप झालेलं आहे. अलंग विमच्चितू, आता तुम्ही त्यातून बाहेर निघा, विमुक्त व्हा. किती सुंदर उपदेश आहे की, म्हणजे किती गंभीर उपदेश आहे. जर तुम्ही हे सुत्त पुन्हा वाचलं ना, आणि फक्त एकांतात वाचा आणि तुम्ही त्याचं बघा किती इफेक्टिव्ह आहे ते. असो, आता बुद्धाने अजून एका सुत्तामध्ये सांगितलेलं आहे, क्षीर सुत्त. क्षीर म्हणजे दूध म्हणू आपण इथे. साधू साधू भिक्कवे, म्हणजे ते मी मोजकाच भाग घेतलेला आहे त्या सुत्ताचा. भिक्कवे साधू खो मे तुम्हे, भिक्कवे एवं धम्म देसितं अजानाथ. तर तुम्ही मी जे धम्म देतोय ना तो जाणून घ्या. इतदवे भिक्कवे बहुतरम यम वो इमेना दिघेन अधुना संधावतं संसरतं मातुथंच. मातू म्हणजे आपण पालीमध्ये, म्हणजे मराठीत एक थान शब्द आहे, स्तनाला थान एक शब्द पण आहे, गावात वापरला जातो. तो यासाठी मी हे करतो की तो पाली ओरिजिनेटेड आहे. थन्य, थन्य असा शब्द आलेला आहे, मातुथन्य. पितन न त्वेव चतुसु महासमुदेसु उदकं तम किस्स हेतु अनमत्ता गोयम भिक्कवे संसारो अलंग विमच्युती चतुर्थं. तर म्हणजे मी खूप थोडक्यात सांगितलेलं आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा म्हणजे मी रिपीट का करत आहे की बुद्धाने खूप सुत्त संपूर्णपणे सांगितलेले, शॉर्टकट मध्ये सांगितलं नाही. किती मी मागं सांगितलं होतं तुम्हाला सुत्त, ते लक्षात ठेवा असं नाही सांगितलं. प्रत्येक सुत्त पूर्ण फॉर्मॅट आहे. म्हणजे त्यांनी काही असे गाळलेले नाही. आपल्याला जे पुस्तक छापलेले आहे त्यात असं दिसतं पे आला किंवा डॅश 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 रेफर दॅट सुत्त असं सांगितलेलं आहे. बुद्धाने जेव्हा उपदेश देताना नाही सांगितलं की ते बघा मी सांगितलेलं आहे तुम्हाला, तसं नाही. प्रत्येक सुत्त परिपूर्ण आहे. आणि फक्त मी तुम्हाला त्यातला हे दाखवत आहे. तर ते म्हणतात की भिक्खूंनो, तुम्ही तुमच्या मातेच्या स्तनाचं एवढं दूध पिलेलं आहे, ते जर तुम्ही मोजलं आतापर्यंत ना, तर ते 4 समुद्रापेक्षा जास्त पिलेलं आहे. तर ही एक बुद्धाची हे आहे. म्हणजे ते काम भोगत झालं ना, म्हणजे आहारासाठीच तुम्ही घेतलेलं आहे ना. जन्म घेतला आईचं दूध पिलं, जन्म घेतला आईचं दूध पिलं, असंच आहे. जन्म घेता आणि काम भोगत राहता आणि तो आहार घेता असं. तर हे जन्म मृत्यू तुमचे एवढे झालेले आहे, एवढं तुम्ही दूध पिलेलं आहे की 4 समुद्राचं पाणी कमी आहे. आणि म्हणून कशामुळे आहे? तंग किस्स हेतू. तर हेच तुम्ही काम भोगत राहिलेले आहात, दुःखात राहिलेले आहात, गाठी बांधून ठेवलेला आहे त्यामुळे. म्हणून ते काय म्हणतात, अलंग विमच्चितून लेट गो करा, त्यातून बाहेर निघा. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे आईच्या दुधाची उपमा देऊन बुद्धाने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आता एक गंगा सुत्त आहे, हे पण म्हटलं संदर्भासाठी आपण घेऊ. काय आहे गंगा सुत्त?
तर ते सांगितल्याप्रमाणे आधी खूप मोठा आहे, नंतर शॉर्ट मध्ये त्याचा असा आहे, सेयथापि ब्राह्मण. एका ब्राह्मणाला ते उपदेश करत आहे. त्याचा प्रश्न होता की कल्प किती कल्प होऊन गेले. हा बरेच जणांना, आपल्या जे ऑडियन्स आहेत, आपले जे उपासक उपासिका आहेत, त्यांनाही प्रश्न असेल. कधी कधी येतं पहिल्या कल्पात हे झालं, दुसऱ्या कल्पात ते झालं, असं असं कधीतरी येतंय. आणि बऱ्याच जणांना तो प्रश्न असतो. पण त्याची गंभीरता समजण्यासाठी आणि बुद्धाने खूप उपमा देऊन सांगितलेला आहे. याच संयुक्त निकायच्या या वर्गामध्येच सांगितलेलं आहे. तुम्ही नंतर वाचा तुम्ही. त्यातले फक्त मोजकच मी इथे लेक्चरसाठी घेतलेलं आहे. सेयथापि ब्राह्मण, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ ब्राह्मण, यतो च अयं गंगा नदी प्रभवती यथ च महासमुद्रं अप्पेति या एतस्मिन् अंतरे वालिका सा न सुकरा संघातु. आता त्यांनी सांगितलेलं आहे की गंगा नदी जिथून उगम पावते, प्रभवती, आता शब्द आलेला आहे, त्याला गंगोत्री म्हणतो की नाही आजकाल. तर असा शब्द सांगितला त्याने, गंगोत्री शब्द वापरलेला नाही, त्यांनी शब्द वापरलेला आहे प्रभवती. गंगा नदी प्रभवती यथच महासमुद्रं अपेती. तर गंगा नदी जिथून उगम पावते आणि जिथे तिचा शेवट होतो, कुठे होतो, समुद्रामध्ये आहे ना, महासमुद्रात त्याचा शेवट होतो. तर या दरम्यान म्हणजे गंगा नदीच्या मुखातून तर अंतापर्यंत जेवढे वाळूचे कण असतील है ना, एतका वालिका इतिवा एतकानी वालिक सतानी इतिवा एतकानी वालिक सहसानी इतिवा एतकानी वालिक सत सहसानी इतिवा ती. म्हणजे ते एक कण आहे, एक कण नाही, म्हणजे ते म्हणून आपण एक कण 100, 1000, 10,000, लाख, त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे. तर तो बहुतरा खो ब्राह्मण कप्पा अभप्त्या अतिकांता. तर गंगा नदीच्या म्हणजे गंगोत्री पासून तर समुद्रापर्यंत जेवढे वाळूचे कण आहे तुम्ही मोजू शकता का? हा एक कण, हा दुसरा कण, हे 1000 आहे, ते लाख आहे, मोजू शकता का? नाही ना. तसंच कल्प मोजता येत नाही, एवढे कल्प होऊन गेलेले आहे. ठीक आहे, ते न सुकारा संघातू, ते सहज शक्य नाही आहे. एतका कप्पा इतिवा एतकानी कप्पसतानी इतिवा एतका कप्पसहसानी इतिवा एतकानी कप्प सत सहसानी, है ना. सत म्हणजे 100, सहसानी म्हणजे 1000, म्हणजे 100,000 म्हणजे लाख. ठीक आहे, तर तुम्ही हे नाही म्हणू शकत त्या वाळूच्या कणासारखे की गंगा नदीपासून समुद्रापर्यंत एवढे कण आहे, इतके कण आहेत, हे मोजू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कल्प मोजू शकत नाही, एवढे कल्प होऊन गेले. तम किस्सा हेतू अनमत गोय ब्राह्मणो संसारो. तसंच हा आपल्याला म्हणजे हे यासाठी आपण घेतलेलं आहे की बुद्धाने काही प्रश्नाचे उत्तर दिले नाही किंवा काही प्रश्नाची उत्तर देता येत नाही. त्यातला हा प्रश्न आहे की हा संसार कधीपासून सुरू झालेला आहे. आता 547 जातक आहेत आपण, तर बुद्धांचे 547 जन्म झाले असं नाही आहे. 547 बुद्धाने फक्त 547 जन्माबद्दल उपदेश दिलेला आहे, काही कारणासाठी, उपासक उपासिकांना आणि भिक्खुनीसाठी. ते त्यांना उपदेश देण्यासाठी त्यांनी काही पूर्वजन्मीच्या कथाचा हे सांगितलेलं आहे. कृपया लक्षात घ्या, बुद्धाचे फक्त 547 जन्म झालेले नाही आणि बुद्धाने तेच सांगितलेलं आहे. आणि त्याची गंभीरता आणि त्याची व्यापकता समजण्यासाठी आपण अजून पुढे जाऊ. तर वाळूच्या कणाचा एक संदर्भ तुम्हाला कळलेला आहे. नेक्स्ट, दंडसूत्र. हा, तर इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय एक दंड एका बाजूला पडलाय, दुसऱ्या बाजूला पडलाय, तिसऱ्या बाजूला पडलाय. तर बुद्ध काय सांगतात दंडसूत्रामध्ये? पुब्बा कोटी न पयायती अविद्या निवरणानं सत्तानं तन्ना संयोजनां संधावतं संसरत. तर अनेक कोटी म्हणजे जन्म झालेले आहेत, जीवांचे अनेक जन्म झालेले आहे. कशामुळं? तन्नेमुळं, आहे ना, तृष्णेमुळे. आणि या संसारातून त्या संसारात, या जन्मातून त्या जन्मात असे ते फिरत राहतात. कशामुळे? तन्यामुळे. सेयथापि भिक्खवे,
आणि त्यांचे जन्म आपण म्हणतो ना, सुगती दुर्गती, या जन्म झाला, तो जन्म झाला, तो जन्म झाला, हे कशामुळे होत आहे? त्याचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे, दंडो उपरी व्यासन खित्तो संकिपी मुलेन निपतती संकिपी मध्येन निपतती संकीन अद्देन निपतती. किती मस्त उपमा देऊन सांगितलेलं आहे, किती सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की हे जन्म तुमचे कसे होतात. तर जन्म असे होतात की तुम्ही एखादी काठी हवेत फेकली, ती जेव्हा पृथ्वीवर पडेल, जमिनीवर पडेल, तर ती होऊ शकते एका टोकाला पडेल, तर दुसऱ्यांदा फेकली तर होऊ शकते दुसऱ्या टोकाला पडेल, तिसऱ्यांदा फेकलं तर मध्येच पडेल. तर जसं म्हणजे काठी जे आहे की नाही, म्हणजे त्याची उपमा कशी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही आता मनुष्य आहे असं गृहीत धरा थोडा वेळ. तर मनुष्य जेव्हा आहे आणि तुम्ही काही चांगले कर्म केले असतील तर तुम्ही सुगतीला जाणार, असं समजून घ्या की देवलोकात जाणार. ठीक आहे. तर ती काठी एका टोकाला पडली म्हणजे तुम्ही वर गेले समजून घ्या. आता ती काठी दुसऱ्या बाजूला पडली म्हणजे तुम्ही खालच्या जन्मात गेले, अपाय भूमीत जन्म झाला आहे ना, पशुयोनीत जन्म झाला असं. आणि मधल्या भागात पडली तर तुम्ही मृत्यूनंतर पुन्हा मनुष्यच उत्पन्न झालाय. तर असं पण त्याचा अर्थ काढता येतो. तर हे खाली जाणं, त्याच जन्मात येणं आणि वर जाणे, तर असा आपला जो प्रवास आहे सुगती दुर्गती असा, हा प्रवास, जन्माचा प्रवास काठीच्या उपमेनं बुद्धाने समजून सांगितलेला आहे. संकिपी परस्मा लोका इमं लोकं आगच्छन्ति, है ना. संसर्ग संकिपे अस्मा लोका परं लोकं गच्छन्ति, म्हणजे दुसऱ्या लोकात जातात किंवा या लोकात येतात. तर तंकिंस हेतू, ते बुद्ध नेहमी नेहमी उपमा देऊन सांगतात कोणत्या हेतूमुळे, कोणत्या कारणामुळे असं होत आहे. तर हेच कामभोगामुळे, तृष्णेमुळे, हे ना, जे आपल्या विकारामुळे हे होत राहत आहे. म्हणून आता तरी यातून बाहेर निघा. किती चांगला उपदेश देतात, अलंग विमत चित्तुंती. ठीक आहे. नेक्स्ट, पुग्गल सुत्तम. हे चित्र दिसतं तुम्हाला आता, हे म्हणजे ते एक पहाड सारखं असं दिसतंय आपल्याला आणि खाली काही लोक उभे दिसतात. तर हे आहे पुग्गल सुत्ता. आणि सगळे स्केलेटन किंवा कवट्या दिसतात, कवट्याचा पहाड आहे. तर हा एका दाखवलेला आहे, कारण बुद्ध सांगतात एक समयं भगवा राजगहे विहरती गिज्जकुटे पपते. जेव्हा गिज्जकूट पर्वतावर राहत होते, म्हणजे आपल्याला माहित आहे बुद्ध अनेक वेळा गिज्जकूट पर्वतावर पण राहिलेले आहे. ते ठिकाण आयडेंटिफाय झालेलं आहे आणि तिथे खूप चांगल्या व्हायब्रेशन्स आहेत. तुम्ही जर कधी गेले, राजगीरला गेले ना, तर एका पहाडावर तो त्या झोक्याने जायचं असतंय आणि पलीकडे दुसऱ्या म्हणजे उतरून पुन्हा चढावं लागतंय. तर ते ठिकाण बरेच लोक त्या झुल्यामध्ये जाऊन ते शांतीस्तूप बघून तसेच खाली उतरतात. ज्यांना माहिती नाही त्यांच्याबद्दल सांगतो. पण त्यांनी त्या शांतीस्तूपावर जा, काही हरकत नाही, पण तिथून तुम्ही म्हणजे गिज्जकूट पर्वतावर जायचंच आहे असं ठाण मांडा किंवा आपला कार्यक्रम असं शेड्यूल करा की तिथे कधीही त्रास हो, आम्हाला तिथे जायचं आहे. तिथे अनेक संदर्भ आलेले आहेत. देवदत्ताने तिथूनच दगड फेकलेला आहे बुद्धाच्या अंगावर, किंवा बरे महामोगला थेराने बऱ्याच वेळा अनेक पेत बघितलेले आहेत त्या पहाडातून उतरताना. तर गिज्जकूट पर्वताचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. तर जे जे लोक गेले नसतील त्यांनी म्हणजे जरूर त्या ठिकाणाला व्हिजिट करावं. तिथं थोडस 15 मिनिटं अर्धा तास मेडिटेशन करावं. जे गेले असतील पण त्यांनी अनुभवलं नसतं, त्यांनी दुसऱ्या वेळेस गेले तर त्यांनी जरूर अनुभवावं. आणि तुम्हाला ते गिज्जकूट पर्वत गेल्यावर तुम्हाला या सगळ्या कथा आठवतील की अरे बुद्ध इथे गेले होते. आणि तुम्ही 100 जणांचा ग्रुप असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकाल की इथे इथं असं झालं. तर लक्षात ठेवा, हे जे जिओग्राफी जे आहे, तुम्ही त्या स्थळाला भेट देताना तुम्हाला हे मागचं ज्ञान असल्यामुळे किंवा त्या कथेचं त्या सुत्ताचं ज्ञान असल्यामुळे तुम्हाला तिथे व्हायब्रेशन्स खूप लवकर येतात. असो, तत्र खो भगवा भिक्खू आमंतेसी. तेव्हा बुद्धाने भिक्खूंना बोलवलं आणि सांगितलं, भिक्ख होती भदंते ती भिक्खू भगवतो पच्चसोसु भगवा एतद वोच. तेव्हा बुद्धाने असं सांगितलं,
अनमत्त गोय भिक्कवे संसार, तेच वाक्य पुन्हा पुन्हा येत आहे. एक पुद्गलस म्हणजे एक व्यक्तीचे, भिक्कवे कप्पं संधावतो संसरतो सिया एवं महा अठ्ठी कंकलो अठ्ठी पूज्यो अठ्ठीरासी यथाय वेपुलो पबतो. ठीक आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे उपमा देऊन बुद्धाने, म्हणजे जन्म मृत्यूची उपमा जे वेगवेगळ्या तऱ्हेने सांगत आहे, इथं आपल्या हाडाची उपमा देऊन बुद्ध सांगत आहे की एखाद्या व्यक्तीचे आतापर्यंतचे त्या कल्पातले अनेक जन्म जे झालेले आहेत त्याचे हाड जर एकत्र केले तर जो वेपुल्ल पर्वत आहे, म्हणजे त्याचं नाव हिमालय आहे किंवा अजून कोणता पर्वत असेल, तर त्यावेळेचा बुद्धकालीन सगळ्यात मोठा पर्वत जो आहे तो वेपुल्ल पर्वतच आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या हाडाचा वेग झालेला आहे, एवढं तुमचे जन्म मृत्यूचे हाड जमा तयार झालेले आहेत. तर ही एक खूप सुंदर उपमा दिलेली आहे. आणि म्हणून हे ज्योती मॅडम जे आहेत त्यांनी खूप मेहनत करून हे सगळे चित्र आपल्यासाठी तयार केलेले आहेत. तर त्यांना खूप साधुवाद. आणि इथे म्हणतात ते यथा वैकुल्य पद्धतो संचे सहारको अस सबतच न विनसय तम किस्से हेतू. कोणत्या कारणामुळे? तर याच कारणामुळे, काम भोगामुळे, तृष्णेमुळे वगैरे वगैरे. नेक्स्ट म्हणजे कशा कशाच्या उपमा बघता लक्षात ठेवा. ठीक आहे. कल्पाबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी, गंगासूत्र सांगितलं आहे आणि हाडांचं विपुल पर्वताची उपमा दिलेली आहे. आता 3 मत्त सूक्त. एतदेव भिक्कवे बहुतरं यं वो इमिना दिगेना अधुना संधावतं संसरतं सीस छिन्नानं लोहितं पस्सनं पग्गरितं. पहिलं वाक्य जसं तसं आहे. कोणतं? अस्सु सूक्त म्हणजे बघितलं ना त्यात ते सांगितलेलं आहे की या संसारात तुम्ही राहत असताना, जन्म मृत्यूचा फेऱ्यात राहत असताना तुमच्या डोळ्यातून एवढे अश्रू उत्पन्न झालेले आहेत जे 4 समुद्राचं पाणी तिथे कमी पडेल. आता इथे काय म्हणतात? सीस म्हणजे डोकं, छिन्नानी, डोकं तुमचं कटल्या गेलेलं आहे, कापल्या गेलेलं आहे. आणि लोहित पसन्न, आणि त्यातून जे रक्त खाली पडलेलं आहे ते रक्त तुमच्या शीर कापल्यामुळे एवढं रक्त वाहलेलं आहे आतापर्यंत 4 समुद्राचं पाणी कमी पडेल. ठीक आहे. एवढं म्हणजे गंभीर बुद्ध उपमा देऊन सांगतायत ना. तेव्हा चतुसु महासमदसु उदकं, 4 समुद्रातलं पाणी कमी पडेल एवढं तुमच्या डोकं कापल्यामुळे तुमचं रक्त वाहलेलं आहे. तिग्ग रक्त बोन. मग आता हे मी शॉर्ट मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. इथं डोकं कापल्याचं सांगितलेलं आहे. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, म्हणजे अनेक प्राण्याची उपमा देऊन बुद्धानं सांगितलेलं आहे. तिग्ग उरग भिक्कवे महिसानंग म्हणजे म्हशीने, उरभानंग म्हणजे बैलाचं. ठीक आहे. अजानंग म्हणजे बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या. मिगानंग म्हणजे हरण. कुक्कुटानंग म्हणजे कोंबड्या. सुकरानंग म्हणजे डुक्कर. आणि चोरा कामघाताने गाहेत्वा सीस छिन्नानं म्हणजे एखाद्या व्यक्तीने जेवढ्या चोऱ्या केल्या, कामघात केलेला आहे त्यामुळे त्याला सजा दिल्या गेलेली आहे. तर त्याचं रक्त एवढं वाहलेलं आहे की 4 समुद्राचं पाणी कमी. ठीक आहे. चोरा पारदारिका ती गाहेत्वा. तर म्हणजे राजा जेव्हा चोराला पकडून त्याला त्याचं शिरच्छेद करतो किंवा जो व्यभिचार करून जे गुन्हा करतो त्याला एवढ्या वेळा त्याचं डोकं कापल्या गेलेलं आहे. तर महासमुद्राचं पाणी. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की कसे उपमा, हे वेगवेगळे सूक्त आहेत. ठीक आहे. तर खूप मोठं सूक्त आहे आणि सगळ्यात शेवटी असत आहे अलंग गुमचितू. आता बस झालं, याच्यातून बाहेर निघा. एवढं रक्त वाहलेलं आहे, एवढे अश्रू पागरलेले आहे, तर आता याच्यातून बाहेर निघा. मातू सुत्तम सावत्यम विहरती. ते नेहमीप्रमाणे सूत्राची सुरुवात आहे. मी त्यातला फक्त मोजकाच भाग घेतलेला. अनमत्त गोयम भिक्कवे संसारो म्हणजे संसारात राहून राहून जन्म मृत्यूच्या संदर्भात एवढे तुमचे जन्म झालेले आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेनं बुद्ध सांगत आहे. नसो खो भिक्कवे सत्तो सुलभ रूपो यो न माता भूतपुब्बो इमेना दिगेन अधुना.
तर अशी एकही व्यक्तीने, हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि मलाही म्हणजे वाचल्यावर मला खूप नवल वाटलं. तर असा एकही व्यक्ती नाही जो मातेच्या रूपात आलेला नाही आहे. म्हणजे आता मी आहे, आज मी पुरुष आहे, म्हणजे मी पित्याच्या रूपात आहे किंवा पुरुषाच्या रूपात आहे, पण मी कधीतरी माता होऊन गेलेलो आहे. कशामुळे? तर किस्सा येतो तर तेच कामभोग वगैरे जे आहे तो सिक्वेन्स तोच राहील. पण अशी एकही व्यक्ती नाही जी कधी माता झालेली नाही. महत्वाचा संदर्भ आहे, ठीक आहे. म्हणजे जे पुरुष आहे त्यांच्यासाठी पण आणि महिलांसाठी पण हा महत्वाचा उद्देश आहे त्याचा. पितू सुत्तम, त्याच्या पुढचं जे सुत्त आहे, तर मी पुन्हा एक लाईनच घेतलेली आहे. न सो भिक्कवे सत्तो सुलभ रूपो यो न पिता भूतपुत्तो. म्हणजे भूतकाळात, म्हणजे आधीच्या जन्मात अशी एकही व्यक्ती नाही, म्हणजे आजची स्त्री समजा ती कधीतरी पिता होते, कधीतरी माता होते. सगळेच आपण कधीतरी माता होतो, कधीतरी पिता होतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं नाही की मागच्या जन्मातला पुरुष या जन्मात पुरुषच असेल किंवा मागच्या जन्मात ती स्त्री या जन्मात स्त्री असेल. तर हा लिंग बदल हा त्याच्या कामानुसार, विपाकानुसार, चित्ताच्या अवस्थेनुसार होत राहतो. तर हा एक महत्वाचा संदर्भ मला वाटतो, तुम्ही लक्षात ठेवा. पाहतो सुद्धा म्हणजे तुम्ही असं कधी आयुष्यात म्हणजे भाऊ म्हणून तुम्ही कधी उत्पन्न झाले नाही, असं कधी झालंच नाही. तुम्ही कधीतरी भाऊ म्हणून पण उत्पन्न झालेला आहे, बहीण म्हणून पण उत्पन्न झालेले आहात, तुम्ही पुत्र म्हणून पण उत्पन्न झालेले आहात. नेक्स्ट असं धीतू सुत्ता आणि मुलगी म्हणूनही उत्पन्न झालेला आहे. तर मी याच्यात सविस्तर हेतू तर याच कारणामुळे, कशामुळे? कामभोगामुळे, या गाठी बांधामुळे, तृष्णेमुळे, ठीक आहे. तर हे सोडा हे बुद्ध किती सुत्तामध्ये सांगत आहे आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट आता आपण शेवटच्या संदर्भावर येत आहे. हे पेतवत्तू मधलं आहे, ठीक आहे. आणि आपली जी कथा आहे त्या संदर्भात एकदम परफेक्ट आहे. म्हणजे खरं म्हटलं तर हे जर सुत्त वाचलं तर ती आपली जातक तुम्हाला ताबडतोब कळेल. पण मला अधिक काही अजून सांगायचं होतं म्हणून मी अनेक संदर्भ देऊन तुम्हाला सांगत आहे. आता उपरी पेतवत्तू, पेत म्हणजे प्रेत, प्रेत म्हणजे यक्ष म्हणतो ना आपण, ते आहेत ते प्रेत. तर ही उपरी नावाचे एक प्रेत होतं त्या संदर्भात. पेतवत्तू मध्ये तिच्याबद्दल, तिच्या नावाने एक वक्कच आहे, तर तिच्याबद्दलचे हे काय म्हणू आपण त्याला, हे सुत्त आहे, ठीक आहे. आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला ही कथा अधिक चांगल्या तऱ्हेनं समजेल. एका तपस्वी आणि ही उपरी जी आहे तिच्या संदर्भात आहे. आणि ही उपरी जी आहे ही राणी आहे आणि तिचा जो राजा म्हणजे तिचा जो पती आहे तो वारल्यामुळे ती दुःखी होत आहे. आणि तो तपस्वी येऊन तिला विचारतो की कोण आहे ती, ही बाई कोण आहे, काय रडत आहे आणि कोण जळत आहे तिथे, जी चिता जळत आहे ती कोणाची आहे आणि ही स्त्री का रडत आहे, असं तो तपस्वी विचारतो. मग ती सांगते की मी हा जो ब्रह्मदत्त राजा होता त्याची पत्नी आहे आणि म्हणून तो मृत्यू पावल्यामुळे मी रडत आहे, आक्रोश करत आहे. तर ते म्हणते कोणता ब्रह्मदत्त राजा, कोणती चिता, कोणासाठी तू रडत आहे, असं ते आहे ना, तो डायलॉग आहे. फक्त मी तुम्हाला पालीमध्ये वाचून दाखवतो आणि त्याचा फक्त तुम्हाला अर्थ सांगतो फक्त समजून घेण्यासाठी. ओके. अहु राजा ब्रह्मदत्तो पंचाल आहे ना, पंचालन रथे सभो अहो रत्तान मच्छया राजा कालम कुबथा, ठीक आहे. तर ही जी आहे की ब्रह्मदत्त राजा नावाचा एक पंचालचा राजा होता, ठीक आहे. आणि त्याचा काही दिवसांनी मृत्यू झाला, ठीक आहे. हे पहिल्या ह्याच्यात आहे. तसा आळाहन गंत्वा हरिया कदंती उपरी ब्रह्मदत्तं अपसंती ब्रह्मदत्तापि कदंती. तर त्याला आहे ना त्या राजा जो मेला मृत्यू पावला त्याचं नाव ब्रह्मदत्त होतं, पंचाल राजाचा होता तो. आणि त्याची भरिया म्हणजे त्याची जी राणी होती ती ओरडत होती
दुःखाने ओरडत होती, रडत होती. तिचं नाव होतं उपरी. उपरी नावाची जी राणी होती ती आहे ना, जेव्हा तिला तसं आळाहनं गंतवा म्हणजे तो राजा मृत पावल्यानंतर त्याला स्मशानात नेताना भर्या कदंती उभरी म्हणजे ती उभरी नावाची जी भर्या होती ती खूप आक्रोश करत होती. ब्रह्मदत्तांग अपसंती. ठीक आहे, म्हणजे आता ब्रह्मदत्त म्हणजे तिच्या पतीला त्याला बघायला नाही मिळालं ना, ती डेथ बॉडी घेऊन जायला लागले का, तर त्यामुळं आता मला बघायला नाही मिळणार म्हणून ती जोरजोराने रडायला लागली. ओके. इसीच तथ्थ आगच्छी. इसी म्हणजे ऋषी आहे ना, एक तपस्वी ऋषी तिथे आला. तथ्थ आगच्छी त्या ठिकाणी आला. संपन्न चरणो मुनी. हा ऋषी कसा आहे, इसी कसा आहे तर संपन्न चरणो म्हणजे ज्ञान संपन्न तो आहे, तो तिथे आलेला आहे. सोच तथ्थ अपुचित ये तथ्थ सुसम आगता. तर त्यांनी त्याला विचारलं की तिथं जे लोक होते त्यांना विचारलं की ही कोणाची चिता आहे, ही कोणाची चिता जळत आहे आणि इतकं सुंदर जे सुगंध येत आहे, ठीक आहे, तर तो कशामुळे येत आहे. नेक्स्ट घ्या. कसं इळंग आळाहनं नाना गंध समेरितम. हा सुवास कशामुळे येत आहे. कसाय कदंती भरिया इतो दूरगतनपती ब्रह्मदत्त अपसंती ब्रह्मदत्ता ती कदंती. तर ही स्त्री का रडत आहे, ही का आक्रोश करत आहे, तर तिने सांगितलं की हा जो राजा आहे त्याची ती राणी होती आणि आता राजाला बघायला मिळणार नाही म्हणून ती आक्रोश करत आहे. असं सोपं म्हणजे ते सूत्र आहे. तेच तथ्थ वि या कलसु ये तथ्थ सुसमागता ब्रह्मदत्त बदंते ब्रह्मदत्तस्य मारिसं तत्स इदं आह नाना गंध समजेल. आणि त्या राजाला इथे आणल्यामुळे त्याला त्याची जी पूजा चालू आहे आणि त्यामुळे जे आहे ती रडत आहे आणि जो चितेजवळ जो वास येत आहे विविध विविध सुगंधी द्रव्याचा, ते त्याच्याबद्दल ते लोक त्या तपस्वीला सांगतात. तसाय कदंती भार्या इतो दूरगतं पती ब्रह्मदत्तं अपसंती ब्रह्मदत्ता ती कदंती. ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते राजा आता दूर जात असल्यामुळे ती रडत आहे असं ते सांगतात. पुढे मग तो ते ऋषी असे सांगतात. छळा सिती सहसानी ब्रह्मदत्तस नामका इनुस्मे आळाहने दड्डा तेसन कमनु सोचेसी ती. तर आता आपण जे पहिली कथा जी आहे ना त्या संदर्भात हे आता अरे ते तर म्हणतात इथे तर 16 किती सिती सहसाने असिती असिती सहसानी. सहसानी म्हणजे 1000, असिती म्हणजे 80 आणि म्हणजे 6 म्हणजे 86,000 ब्रह्मदत्तस नामका. ब्रह्मदत्त नावाचे 86,000 लोक या स्मशानात इथेच या चितेवर जाळल्या गेलेले आहेत. तेसन कमनु सोचसी ती. तर ही राणी कोणत्या ब्रह्मदत्त राजासाठी रडत आहे, विलाप करत आहे. मग ते म्हणतात यो राजा चोळनी पुत्तो पंचालन रथे सभो तंग बनते अनुसोचामी भत्तारंग सप्प का मदंती. तर ते म्हणतात हा जो पंचालचा चुळणी पुत्तो, चुळणी पुत्र पंचालाचा जो राजा आहे त्याच्या मृत्यूमुळं मी रडत आहे असं ती त्या ऋषीला सांगते. मग तो काय म्हणतो. सभ्य वाहेसू राजानो ब्रह्मदत्तस नामका सभ्यव चुळणी पुत्ता पंचालन रथे सवा. तर ते ऋषी म्हणतात, ते तपस्वी म्हणतात की जे लोक जाळल्या गेलेले आहे ते सगळेचे नाव चुळणी पुत्तच होत आणि ते सगळे पंचालचेच राजा होते. त्यामुळे तू नक्की कोणासाठी रडत आहे. नेक्स्ट. सभ्यसा अनुपुबेन महेसितम कारई कस्मापुरी मके हित्वा पुच्छिम अनुसोचसे. तर तू कोणत्या राजासाठी रडत आहे. सगळ्यांचे नाव ब्रह्मदत्त आहे, सगळे ते पुत्र आहेत, सगळे पंचालचे राजे आहेत, सगळे इथंच जाळलं गेलेलं आहे. तर तू नक्की कोणासाठी जळत आहे. तर ते म्हणते आतो मे इति भूताय दिग्गरताय मारेसंग यस्सा मे इति भूताय संसारे बहुभाससी. तर ती म्हणते की माझा जन्म आहे ना इथे बाजूच्या गावात झालेला होता आणि ती मी स्त्री रूपात उत्पन्न झालेली आहे आणि हा माझा पती आहे.
म्हणजे तू जे सांगताय ते तर मला कळत नाही. म्हणजे ती तर सरळ सरळ बोलते ना, अरे हा माझा पती आहे, हा ब्रह्मदत्त राजा आहे, हा चुलनी पुत्र आहे, हा पंचालचा राजा आहे, हा मेलेला आहे, मी त्याची राणी आहे आणि मी रडत आहे. आणि ते वेगळ्या तऱ्हेनं त्याला विचारत आहे कोणत्या राजासाठी मरत आहे, सगळेच पंचालचे राजे होते, सगळेच हे होते. मग ती म्हणते, अरे बाबा मी इथे आता अशी जन्माने पावलेली स्त्री आहे आणि त्याची राणी आहे. मग ते सांगता, अहो इथी अहो पुरेसो पशु योनिपी आगमा एवं एवं अतिताना पर्यंतो न दिसती. तर ते म्हणतात की तुला माहित आहे का तू किती वेळेस स्त्री बनलेली आहे, हा किती वेळेस तू पुरुष बनलेली आहे, है ना. अहो इथी अहो पुरुषो पशु योनिपी आगमा, तुला माहित आहे का तुझा जन्म किती वेळेस स्त्रीचा जन्म झालेला आहे, किती वेळेस पुरुषाचा जन्म झालेला आहे, किती वेळेस तू पशु योनीत जन्मलेली आहे. एवं एवं अतितानन पर्यंतो न दिसते, ते तुला समजत नाही का, हा तुला पूर्वीचे जन्म आठवत नाही का, हा हे तर जन्म मृत्यू तर चालूच असतंय, असं त्यांनी ते सांगितलं. पुढे तर पुढे मग म्हणजे त्यांनी ना त्या स्त्रीला, या उदरी राणीला उपदेश केला की ब्रह्मदत्त जे आहेत ते अनेक राजे होऊन गेलेले आहे, जे तुझे पती होते, तू अनेकदा राणी होती, अनेकदा तू रडलेली आहे, अनेकदा ब्रह्मदत्त राजा मृत्यूनंतर याच भागात आहे पांचालचा 86,000 जन्म झालेले त्याचे ब्रह्मदत्त राजा म्हणून पांचालचा, आणि तिथे त्याचा चिता जाळलेली आहे. म्हणजे एवढे कल्प मध्ये अनेक कल्पामध्ये एवढे त्याचे जन्म होऊन हे केलेलं आहे. आणि तू पण म्हणजे त्याची राणी म्हणून रडत आहे. त्याचे तर अनेक जन्म झालेले आहे, तो कोणत्या जन्मासाठी तू रडत आहे. आणि तुला माहित आहे का तू किती स्त्री झालेले आहे, किती पुरुष झालेले आहे, किती पशुने जन्म झालेला, पुन्हा पुन्हा तू जन्म घेत आहे. आणि मग त्यांनी त्याला उपदेश केला. ठीक आहे, मग तसं वचन सुद्धा तेव्हा त्या ऋषीचे वचन ऐकून समनस सुभाषित, त्या श्रमणचे ते सुभाषित ऐकून फक्त चिवरंग आदाय पपजी अनदार्य, तिने गृहत्याग केला आणि चिवर परिधान केलं. म्हणजे ती भिक्खुनी झाली, तपस्वी झाली. साच पपजिता संता अगारस्मा अनगार्य मेत्ता चित्तम अभावेसी ब्रह्मलोक उपपत्तिया. आणि तिने काय केले, मेत्ता चित्तची भावना करून ती ब्रह्मलोकात उत्पन्न झाली. ठीक आहे. कामा गामंग विचरंती निगमे राजधानियो, आणि तिला जेव्हा ती म्हणजे मेत्ता चित्त म्हणजे ब्रह्मलोकात उत्पन्न होण्याचं मेत्ता चित्ताची तिने भावना केल्यानंतर पुढे गामंग विचरंती, ती प्रत्येक गावागावात फिरायला लागली. निगमे अनेक शहरात फिरायला लागली. राजधानियो अनेक राजधान्यामध्ये ती फिरायला लागली. उरुवेला नाम सो गामं यथ कालम कुबद्ध, आणि नंतर गावामध्ये ती उत्पन्न झाली. मेत्ता चित्तं अभावेत्वा ब्रह्मलोक उपपत्तिया इथि चित्तं वेराजेत्वा ब्रह्मलोक उपगा अभूती. आणि अनेक जन्म असं झाल्यावर, म्हणजे वन्स अपॉन अ टाइम शी वॉज बॉर्न ऍज, म्हणजे एक लेडी म्हणून जी आहे ना ब्रह्मदत्त राजाची राणी, तिला उपदेश दिल्यानंतर तिनं अनेक लोकांमध्ये राहिली. ती पहिले फिरत राहिली आणि नंतर ब्रह्मलोकात उत्पन्न होऊन तिथून ती जी आहे ती पुन्हा इथी चित्त म्हणजे स्त्री चित्ताचं उत्पन्न झाल्यामुळे ती स्त्री बनून उत्पन्न झाली या जन्मात. नेक्स्ट. हा, तर असं त्या उबरी राणीला या तपस्व्याने उपदेश केलेला आहे, अनेक जन्माचा, अनेक मृत्यूचा, अनेक चिता जाळल्याचा. आणि जी पहिली जी अट्टकथा आहे त्याच्यात 14,000 वेळा तुला याच ठिकाणी झालेलं आहे ना, अशी जगात एकही हे नाहीये, एकही अशी जागा नाहीये जिथे जाळल्या गेलेलं नाहीये असं बुद्ध सांगतात. आपण आज जी अट्टकथा बघितलेली आहे ती जन्म मृत्यूच्या संदर्भात आहे. ठीक आहे, आपले अनेक जन्म झालेले आहे, अनेक मृत्यू झालेले आहेत, आणि हे समजून घेण्यासाठी बुद्धाने किती उपमा दिलेल्या आहेत त्याचं फक्त मी रिव्हिजन करतो, पीपीटी वर दाखवू नाही शकलो वेळेअभावी. तर पहिलं जे होतं ते अश्रू म्हणतात है ना, तुमचे अश्रू एवढे वाहलेले आहेत जेवढे 4 समुद्राचं पाणी कमी पडेल.
तुमचं एवढं दूध प्यालेलं आहे तुम्ही मातेचं, ते 4 समुद्रापेक्षा जास्त. कल्पाचे जेव्हा अनेक कल्प किती तर त्यांनी गंगा नदीचं उपमा दिलेली आहे. गंगोत्री पासून तर समुद्रापर्यंत जेवढे वाळूचे कण असतील जे मोजता येत नाही असे अनेक कल्प होऊन गेलेले आहेत. ते पण बुद्धाने म्हणजे उपमा देऊन समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला दंडसूक्त जे सांगितलेलं आहे की एखादी काठी हवेत फेकावी, ती कधी या टोकावर पडावी, कधी त्या टोकावर पडावी, कधी मधल्या भागावर पडावी. तसेच तुमचा जन्माचा प्रवास चालू आहे. कधी तुम्ही वर जाता, कधी खाली जाता, कधी त्याच जन्मात त्याच योनीमध्ये पुन्हा जन्म घेता. एक इतकं सुंदर उदाहरण देऊन सोप्या भाषेत बुद्धांनी तुम्हाला तुमचा जन्म मृत्यूचा प्रवास सांगितलेला आहे. खूप त्याला सुक्त मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं एकत्र हाडे जर एकत्र केली तर तो हाडाचा ढीग विपुल पर्वतापेक्षा मोठा झालेला आहे. एवढे तुमचे मृत्यू झालेले आहे, एवढे तुमचे शरीराचे हाड जमा झालेली आहेत जर एकत्र केली तर. बुद्धाने ते पण सांगितलेलं आहे की तुमचं डोकं कापल्यावर जेवढं तुमच्या शरीरातून रक्त वाहलेलं आहे ते 4 समुद्रापेक्षा जास्त वाहलेलं आहे. मग ते म्हशीचं असेल, हिडक्याचं असेल किंवा बाकी प्राण्याचं असेल. त्या संदर्भात त्यांनी या उपमा दिलेल्या आहेत. मातुसूक्त बद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही असं एकही व्यक्ती नाही जो कधी माता म्हणून त्याचा जन्म झालेला नाही, असं कोणीही व्यक्ती नाही जो पिता म्हणून जन्म झालेला नाहीये, असं कोणीही व्यक्ती नाही जो भाऊ म्हणजे भाऊ, भगिनी, पुत्र, पुत्री आणि नातेवाईक जे काही असतील असं जन्म झाला नाही, असं कोणीही व्यक्ती नाही. त्यातून आपल्याला दिसतात स्त्री पुरुष हे लिंग बदलत राहतात, जन्मजन्मीचा प्रवास होत राहतात. दुःखात त्यांनी सांगितलेलं आहे की पिये ही विपयोगे अप्रिय ही संपयोगे आहे ना. प्रिय व्यक्तीचा दुस्वास दूर जाणं आणि अप्रिय व्यक्तीचं जवळ येणं जे दुःखाला कारणीभूत होतो. कामभोगात राहिल्यामुळे, गाठी बांधल्यामुळे, तृष्णेमुळे, क्रोधामुळे, या सगळ्या ज्या गोष्टी आपण याच्या आधी समजून घेतलेल्या आहे. त्यामुळे आपले जन्म मृत्यू होत राहतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःपन्न होता तेव्हा तुम्ही वरच्या गतीला जाता आणि कधीही खाली येत नाही. आणि तुम्ही जास्तीत जास्त 7 जन्मात तुम्ही आनंद होता. आणि या भवसागरातून या सुसुप्त तुम्हाला ऍप्लिकेबल होणार नाही है ना, किंवा कोणतंच सुप्त तुम्हाला ऍप्लिकेबल होणार नाही. ऍप्लिकेबल म्हणजे पुन्हा तुमचा जन्म नसल्यामुळे तुम्हाला पुढे रडावं लागणार नाही. ठीक आहे, तुम्हाला पुन्हा दूध प्यावं लागणार नाही, जन्मच घेणार नाही. तर या सगळ्या गोष्टीच आहे. हे सगळा प्रवास, जन्म मृत्यूचा प्रवास खंडित करायचा असेल तर बुद्धाचे हे सूत्र लक्षात घेणं फार गरजेचं आहे, जे आपल्याला आयुष्यात नेहमी कामा येणार आहे. याच्यातून तुमची सुटका नाही, आपली कोणाची सुटका नाही आहे. रडत राहणार, दुःखात राहणार आणि नवीन जन्म घेणार. याच्यातून बाहेर येण्यासाठी बुद्धाने अनेक सूत्राचा, गाथाचा, उपमाचा उपदेश केलेला आहे आपल्याला. आणि या जातकाच्या निमित्ताने आपल्याला अनेक सूत्र बघायला मिळाली. हे मी मोजकेच घेतलेले आहे, असे शेकडो सूत्र आहेत जे तुम्हाला जन्म, पुनर्जन्म किंवा दुःखाबद्दल सांगितलं गेलेलं आहे. तुर्तास आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे. आजचं जे सेशन होतं, नेक्स्ट हे चित्र दिसतंय तुम्हाला, हे स्मशानभूमीतलं चित्र आहे. ठीक आहे, आणि मी इथे गावी आलेलं आहे, माझं बुलढाणा गावी. आणि माझा एक क्लोज फ्रेंड आहे, जवळचा एक मित्र आहे. त्याचं निधन झालं आणि मी आज तिथे गेलो होतो. आणि मी तोच विचार करत होतो की आज तर मी मृत्यूवरच बोलणार आहे, तर का ना मी एखादा तिथे फोटो काढू जो आपल्या पीपीटीला काम आहे. तर ही जी चिता जी आहे, जळत्या चितेचा मी फोटो काढलेला आहे आणि त्या मित्राची परवानगी घेऊन काढलेला आहे. म्हटलं आज मी जे लेक्चर देणार आहे ते मृत्यूबद्दलच देणार आहे, तर तुझ्या पित्याची जी चिता आहे त्याचा मी फोटो काढत आहे आणि माझ्या या मंचावर मी दाखवत आहे. तर हा लाईव्ह फोटो आहे. एवढं म्हणजे लक्षात ठेवा की स्मशानभूमी खूप चांगल्या बांधली गेलेली आहे. पूर्वी स्मशानभूमी तर इतक्या म्हणजे घालीत असायचे, पण आता लोकही बदलायला लागले की मारताना तर चांगली जागा मिळावी. तर बुलढाण्यात 2 स्मशानभूमी बांधल्या गेलेल्या आहेत इथल्या आमदाराच्या याच्यामुळे, आणि त्या खूप सुंदर बांधल्या गेलेल्या आहेत. आणि तिथे म्हणजे माझ्या एका मित्राचा फोन आला होता मुंबईला असताना, तिथे बुद्धाचा मूर्ती ठेवायची का. त्यांनी अनेक संतांच्या किंवा काहींच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या स्मशानात.
तर त्यांनी सांगितलं होतं की बुद्धाची मूर्ती तिथे ठेवावी का, असं मला विचारलं गेलेलं आहे म्हणे. तर मी नाही सांगितलं होतं, कारण नुसतं मूर्ती ठेवून तिथं काय फायदा, जर त्याची म्हणजे ती पूजनीय नसेल. म्हणजे लोक येतात नाही मूर्तीकडे बघून पुढे जातात, कोणी 2 फुलं वाहत नाही, कोणी अगरबत्ती लावणार नाही. मृत्यू समयीच आपण मृत्यू स्मशानभूमीत जातात. म्हणून ना मी तिथे नाही, म्हणजे माझं सजेशन दिलं होतं की स्मशानभूमीत मूर्ती ठेवू नका. मूर्ती ठेवायचं असेल तर रोज अगरबत्ती किंवा हार किंवा ते तरी वाहणार कोणीतरी पाहिजे, नाहीतर नुसतं शो साठी ती मूर्ती ठेवू नका. हे असंच माझा एक अनुभव, तुम्हाला पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर करत आहे. आणि हे जे माझे मित्राचे पिताचं जे निधन झालं, त्यांना सुगती लाभो, हे जे पुण्य आपण जे कमावलेलं आहे ते त्याच्या पुण्याच्या बळावर त्यांना सुगती लाभो अशी मंगल कामना करतो. आणि मी इथेच थांबतो. साधू 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 साधू. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या तुम्ही उपसार जातक वंदना ही अट्टकथावर प्रकाश टाकलेला आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ह्या जातक समजावून सांगितलेले आहे. खूप खूप साधुवाद सर तुमचे. आजच्या व्याख्यानाला जर अनुसरून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते जरूर, हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला केलेला आहे. सर खूपच म्हणजे अगदी हार्टला एकदम टच झाले हो. सगळे सूत्र आणि हो. हे सगळे एक एक शब्द सर खूपच छान. सर हे सगळं माहिती मिळाली, हे मिळालं ते मिळालं, आता पुरती राहतं ते माहिती, पण उद्या आपण जैसे थे असंच होऊन जाते, ते कंटिन्यू नाही राहते आपल्या याच्यामध्ये. हो, म्हणून बुद्धाने आहे ना म्हणजे त्याची सतत प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे. म्हणजे आज आपण आता हे सूत्र जे आहे ना, म्हणजे आजचं जर लेक्चर बघितलं आपण, तर हे जर नेहमी नेहमी लक्षात ठेवलं, लेक्चर म्हणजे त्यातले पॉइंट्स जर नेहमी नेहमी लक्षात ठेवलं, म्हणजे आपला कोणाचा मृत्यू झाला असेल तर फक्त हे तुम्ही आठवायला पाहिजे की हे जन्म मृत्यूचा फेरा आहे आणि मलाही त्यातून जायचं आहे. आणि धम्मपदामध्ये किती बुद्धाने सांगितलेलं आहे की जन्म तुमचा क्षणभंगूर आहे. आपल्याला वाटतो की खूप मोठा आहे, पण जेव्हा आपण मागचा कालखंड बघतो, म्हणजे कल्पाचा किंवा बुद्धाने जे उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे, तर त्यात तर आपलं अस्तित्व काहीच नाहीये. म्हणजे काही असे काहीतरी सांगायचं म्हणून बुद्धाने सांगितलं नाही की तुझे खूप जन्म झालेला आहे. अनेक सूत्रामध्ये देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी बुद्धाने जेव्हा बोधीप्राप्ती झाली तर मागे मागे जसे गेले ना ते, तर एका विशिष्ट ठिकाणी थांबले ते. कारण एक कल्प मागे जायचं, 10 कल्प जायचं, 1000 कल्प जायचं, लाख कल्प जायचं, जाऊन जाऊन किती जायचं, एकदा सिक्वेन्स कळला ना, काय होतं ते कळलं ना की मग मागे जायची गरज नाही. मग बुद्ध थांबले, म्हणजे अतीत मध्ये जाण्यासाठी. आणि जेव्हा त्यांना गरज आहे ते मागे जाऊ शकत होते, तेवढी त्यांची शक्ती होती. तर काय आहे की बुद्धाने एवढं म्हणजे ज्या पारमिता पूर्ण केलेल्या आहे, त्यांनी एवढे प्रचंड प्रयत्न केलेले आहे. आपण जातकामध्ये बघतो, आता याही जातकात बघितलं, ते तपस्वी झाले, पुरत्याग केला आणि तपस्वी झाले आणि ब्रह्मलोकाची भावना केली, किंवा त्यांना जे काही प्रॅक्टिस करायची होती, शिलाचरण किंवा संसारापासून त्यांना मुक्ती पाहिजे होती, ते सगळं ते करत गेले. आणि त्यांचा अनुभव आपल्याला मिळत आहे. म्हणजे आपण जी चर्चा करत आहे ती बुद्धांच्या अनुभवाची, त्यांच्या उद्देशाची चर्चा करत आहे. तर ते फार दुर्मिळ आहे. आपण म्हणतो ना, मनुष्य जन्म दुर्मिळ आहे, बुद्धाचं उत्पन्न होणं दुर्मिळ आहे, मनुष्य जन्म होणं दुर्मिळ आहे, त्यात बुद्धाची देशना ऐकणं दुर्मिळ आहे, आणि त्यावर चालणं दुर्मिळ आहे. तर हे सगळं जे दुर्मिळ असताना तुम्ही किती नशीबवाले आहात, तुम्ही म्हणजे मी पण, आपण किती नशीबवाला आहोत की आपल्याला ही धम्मदेशना कळते म्हणजे कमीत कमी ती वाचायला ऐकायला मिळते. तर ती इतकी दुर्मिळ आपल्याला मिळत आहे, तर ते मोठं रत्न आहे ना, ते आपल्या जवळ सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी आहे. आणि कामभोगामुळे
किंवा दैनंदिन संसारात राहण्यामुळे अनेक अडचणी असतात. म्हणजे घरातल्या अडचणीपासून तर बाहेरच्या अडचणी या एकसारखा तुमच्यावर मारा होत असतो. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा बाजूला पडतात, पण त्या सोडायच्या नाही. थोडस बाजूला झालं तरी पुन्हा ते धरून ठेवायचं असतंय. आणि जोपर्यंत म्हणजे मृत्यूबद्दल किंवा दुःखाबद्दल जोपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख होतंय किंवा मृत्यूचं जे काही अनुभव येतो तोपर्यंत बुद्धाचे उपदेश आठवत राहा. तुम्हाला खूप बरं वाटेल. मी अनुभवलेलं आहे, मी तसे प्रयोगही केलेला आहे असं. तर तो प्रत्येकानं अनुभव घ्यावा. म्हणजे आपण न्यूट्रल असायला पाहिजे. जेव्हा आपल्या घरात दुःख होत आहे तर ते दुःख पचवण्याची किंवा त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी पाहिजे किंवा तेवढी ताकद आपल्याला पाहिजे. बाहेरचं येऊन कोणीही तुमचं दुःख कमी करणार नाही. म्हणजे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते दुःख तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे की त्याची अनेक म्हणजे आपण जेव्हा नेता भावना करतो ना, आम्ही तर आता युनिव्हर्सिटी योजना मॅडम आमच्याकडे करून घेतात. तर माझ्या माता पित्याचं मी जेव्हा म्हणजे मंगल हो असं म्हणतो, तर या जन्मातले माता पिता नाही, आतापर्यंत जेवढे माझे जन्म झालेले आहेत तेवढ्या माता पित्याची मी मंगल कामना करतो. ते केव्हा समजतं तुम्हाला? या असे सुप्त आणि अशा चर्चा केल्यावर आपल्याला समजतंय माता पिता या जन्मातले नाही, अनेक जन्मातले नाही. त्यांच्यामुळेच तर तुमची उत्पत्ती होत आहे ना. तर त्या सगळ्याच माता पित्याचा आपण मंगल कामना करतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला ते समजलं असेल की अनेक जन्म, अनेक मृत्यू आणि अनेक रूपात आपण राहिलेला आहे. आपण मातीच्या रूपात राहिलेला आहे, पितेच्या रूपात राहिलेला आहे, पुत्राच्या, बहिणीच्या, भावाच्या सगळ्याच रूपात आपण राहिलेलं आहे. ते बुद्धानं सांगितलं. त्या निमित्तानं आपण त्याचं चिंतन मनन केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. सोडायचं नाही. क्रिटिकल पोझिशन आली ना तर येणारच आहे. तर तेव्हा तुम्ही स्टेबल पाहिजे. बाकी तुमच्या आजूबाजूचे सगळे रडत असले, सगळे आक्रोश करत असले, तुम्ही म्हणजे यू शुड कंट्रोल युअर सेल्फ. कारण तुम्ही त्याचं बुद्धाचं वचन ऐकलेलं आहे, ते मला सांगायचं आहे. ठीक आहे. वसुधा मॅडमने काहीतरी हात वर केलेला आहे, काही विचारायचं मॅडम? हा सर, मग 547 आपण जातक सांगितले, हे 547 बुद्धाचे जन्म हे बुद्धाचे नाही, बोधिसत्वाचे. मग नेमके किती पकडायचे आपण? नाही, आपल्याला कुठे माहित आहे? आपल्यालाही माहिती नाही. आपल्याला फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे बुद्धांनी, की बुद्धांचे पण करोडो जन्म झालेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांचं एक वाक्य असं आहे की असा एकही लोक नाही जिथे मी उत्पन्न झालेलं नाही. म्हणजे 31 प्लेन्स आहे ना, असा एकही लोक नाही जिथं ते उत्पन्न झालेलं नाही. फक्त एक्सेप्ट सुद्धावास देव लोक, म्हणजे 5 सुद्धावास जे लोक आहेत त्याचा जन्म झालेला नाही. कारण तिथं फक्त अनागामी लोक असतात. आणि तिथे जर त्यांचा जन्म झाला असता तर ते तिथूनच निपान प्राप्त होऊन तो त्यांचा शेवटचा जन्म असता सुद्धावास देवलोक. तर त्यांचे 2-3 सुत्तामध्ये याच्या आधी झालेलं आहे ते, की सुद्धावास देवलोक सोडून असा एकही लोक नाहीये जिथे मी संसरण केलेलं नाही, जिथे मी जन्म झाले. अनलिमिटेड आहेत, असंख्य आहेत ते, एवढे जन्म झालेले आहेत बुद्धाचे. फक्त संदर्भासाठी त्यांनी सर, मग आपण आकडा जो बोलतो तो बोलायला नको. आकडा जो आपण बोलत असतो नेहमी की 547 किंवा 50 बोलत असतो आपण, तर तो आकडा बोलायलाच नको. मग अनलिमिटेडच म्हणायला हवं, नाही का? अनेक जाती, त्यांचं ते आहे ना, अनेक जाती संसार म्हणजे आहे ना, की अनेक जन्म मी घेतलेले आहेत. त्यांनी सांगितलं का 547 जन्म. बोधिसत्व, माझा म्हणण्याचा उद्देश होता बोधिसत्वाचा जन्म, बुद्धाचा नाही, बोधिसत्व. बुद्धाचा तर एकच जन्म झाला आहे ना, या जन्मात बुद्ध झालाय तो एक शेवटचा जन्म. त्याच्या आधी सगळे जन्म बोधिसत्वाचे आहेत. आणि बोधिसत्वाला ते कळलं होतं या जन्मात की कशामुळे मी पुन्हा जन्म घेत होते, जन्म पुन्हा पुन्हा का घेत होते त्यांनी सांगितलेलं आहे. तर फक्त जातक एक लक्षात ठेवा की जातक हा उपदेश देण्याचा एक प्रकार आहे. जातकाची म्हणजे एखाद्याला उपदेश द्यायचा, त्याला सुत्तामध्ये दिलेला आहे, गाथामध्ये दिलेला आहे, त्याला काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिलेला आहे बुद्धाने. वेगवेगळ्या तऱ्हेनं बुद्धाने त्या लोकांना उपदेश दिलेला आहे.
कधी कधी एखाद्या भिक्खूला रागावलेला आहे ना, आपण एक भिक्खू बघितला होता, त्याला रागवलं, तो बुद्धाच्या रूपाकडेच बघायचा. बुद्धाने त्याला सांगितलं की इथून निघून जा, आणि त्याला खूप वाईट वाटलं की आता मला बुद्धाला बघायला मिळणार नाही, आणि तो गिजगुट पर्वतावरून आत्महत्या करायची तयारी होती त्याची. बरोबर त्याच वेळेस बुद्धाने त्याला उपदेश केला गाथीच्या रूपात, धम्मपदातली एक गाथा आहे, आणि तो आनंद झाला. तर त्याला हाकलला आधी, आणि नंतर तो खूप दुःखी होऊन तो आत्महत्या करायला लागला. त्यावेळेस बुद्धाने बरोबर त्याला उपदेश केला. ही बुद्धाची स्टाईल आहे, म्हणजे गाथा सांगून किंवा. तर जेव्हा जेव्हा त्यांना वाटलं की जातक सांगून याचा लाभ होणार आहे, तेव्हा त्यांनी जातक सांगितलं. तर ते जातकाची संख्या 547 आहे. काही ठिकाणी ती वाढीव आहे, पण आपण 547 पकडतो. खूप छान सांगितलं सर. खूपच छान सांगितलं सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आपण मला वाटतं संपवू आता, जर कोणाचे प्रश्न नसतील. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी असेच लाभो, तसेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहू ही सदिच्छा करतो मी. धन्यवाद धम्मसाखरच्या टीमचे आणि पीपीटी टीमचे. तसेच मी धन्यवाद देते USC मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना जे हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत ही सदिच्छा करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांना हित सुखाचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आज आपण इथेच थांबूया. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नैना मॅम करतील, असे धम्मपालेने करतील, अशी मी त्यांना विनंती करते. साधू साधू. धन्यवाद ताई. सप्प पापस्करणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपरियोदपणम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं निच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.